धीरज महाराज यांनी आज कडगुनमध्ये हे जे गुरुकुल चालवलं आहे आणि त्यांच्या कार्यावरती प्रभावित होऊन आज या ठिकाणी आलेले खटाव पंचायत समितीचे माजी सभापती पिंटू शेठ, धनंजयजी क्षीरसागर, माण तालुक्यातून आलेले आमचे सहकारी मित्र अर्जुनजी काळे, दादासाहेब काळे आणि महाराजांवरती प्रेम करणारे कडगुन पंचक्रोशीतील, खटाव पंचक्रोशीतील सर्वच नागरिक बंधू आणि भगिनींनो, समाजामध्ये संस्कृतीबरोबर विकृती पण असतात, परंतु ज्या वेळेला सुसंस्कृतपणा वाढतो त्यावेळेला साहजिकच विकृती कमी होतात. मनुष्य जीवन जर सुखी करायचं असेल तर जीवनामध्ये सात्विकता वाढली पाहिजे, अहंकार आणि बाकीचे सगळे शत्रू हे संपले पाहिजेत. आणि ही जे शत्रू आहेत आपल्या आयुष्यामध्ये, स्वभावातले राग, लोभ, मत्सर, अहंकार, दांभिकपणा, ह्याला संपवण्यासाठी कुठलं प्रगत शास्त्र आज कुठलं औषध घेऊन येत नाही. तुम्ही डॉक्टरकडे गेला, डॉक्टर मला फार राग येतोय, कुणाला तरी मारूच वाटते, मला गोळी द्या. डॉक्टर गोळी देतो, कायमचं झोपवतो. पण असं आहे का, पुन्हा उठलं की पुन्हा दुसऱ्या दिवशी काही पुन्हा सासूचा राग डोक्यात बसलेला असतो ना, पुन्हा सासू बुडाली की पुन्हा राग येतो डोक्यात. पुन्हा गोळी घेतली तर तेवढ्या पुरतंच बरं वाटतं. गाडी आली घरात, खाली बघायचंच नाही, त्या गाडी आहे, माझ्याकडे बंगला आहे, पैसे आहेत, अहंकार. जवळचे सगळे मित्र निघून जातात, कळत नाही, पण तो अहंकार वाढवतो. हे सगळे जे शत्रू आपल्या आयुष्यात आहेत, हे सात्विकतेबरोबर हे पण आहेत, पण हे घालवायची गोळी कोणाकडे आहे, हे अध्यात्मशास्त्रामध्ये. आणि या समाजामध्ये धीरज महाराजांसारखे जे तरुण आज स्वतःचं सर्वस्व समाजासाठी वाहत आहेत, त्यांच्याकडे ही गोळी आहे, लक्षात घ्या. आणि जोपर्यंत आपल्या आयुष्यामधले हे षडरिपू म्हणतो आपण, त्याला 6 शत्रू म्हणतो, हे जोपर्यंत जात नाहीत तोपर्यंत आपलं जीवन सुखी नाही, लक्षात घ्या, आणि आनंदी नाही. आणि जोपर्यंत जीवन सुखी आणि आनंदी नाही, कोट्यवधी करोडो रुपयाचा जरी मालक असेल तर तोही दुःखीच असतो, लक्षात घ्या. हे घालवायची शक्ती हे आमच्या तरुणांमध्ये आहे. आणि हे तरुण काय करतात, आज तुमच्या जीवनाला आकार पण देत आहेत, परंतु तुमच्या भविष्यालाही आकार देत आहेत. आज तुमची लहान मुलं आहेत, आज आपलं लहान मूल टी व्ही बघतंय, मोबाईल बघतंय, या टी व्ही मोबाईलवरती काय पाहतंय, एकही संस्कार त्यामध्ये त्याला मिळत नाही आहे. ज्या घटना पाहतं त्या घटनाचं ते अनुकरण प्रिय असतात, ही मुलं ते अनुकरण करतात. मग त्या मुलांवरती जे संस्कार आहेत ते संस्कार करायचं काम आज हे आमचे महाराज करतायत. मी कायम सांगतो, एखादा शिकला तर पदवीधर होतो, ज्ञानी होत नाही. ज्ञान कधी मिळतं, शिक्षण आणि संस्कार एकत्र आले तर माणूस ज्ञानी होतो, लक्षात घ्या. आणि ज्ञान आणि शिक्षणातला फरक खूप आहे. पदवीधर झाला मुलगा तुमचा, अमेरिकेला गेला, सांगितलं आई आजारी आहे, शेवटच्या टप्प्यावर आहे, कधी पण मरेल, औषध खर्च करायचे, तो डॉक्टरला फोन करेल, म्हणेल अरे 5 लाखाच्या ऐवजी 10 लाख रुपये घ्या, पण माझ्या आईला वाचवायचा प्रयत्न करा. एवढं करून जर आई वाचली नाही तर झाल्यानंतर तिथं पोचेल. पण जो ज्ञानी आहे ना, तो दोन्हीचाच एकत्र संगम साधेल आणि तो स्वतःच्या आईच्या जवळ पोचेल, आईची सेवा करेल, आईला त्या मृत्यूच्या दाढेतून आणण्यासाठी भगवंताचं ध्यान नाम करेल. आईची सेवा करणं हे संस्कार आहेत, लक्षात घ्या. आपली संस्कृती सर्वश्रेष्ठ काय आहे, आपल्याकडं ज्ञानी करायची परंपरा आहे,
आपल्याकडं पदवीधर करायची परंपरा नाही आहे. म्हणून आपल्या पुढच्या पिढीचं भविष्यसुद्धा घडवायची शक्ती आज आमच्या या महाराजांच्यात आहे. आमच्या या तरुण सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्याच तरुण युवा आमचे जे कीर्तनकार आहेत हे फक्त ध्येयानं पछडलेले आहेत. जे समाज आज उद्ध्वस्त होतोय, जे आमची संस्कृतीचा ऱ्हास होतोय, हा संस्कृतीचा ऱ्हास थांबवण्यासाठी आज पांडुरंगाच्या भक्तीनं नामसंकीर्तन योगाच्या माध्यमातून, ध्यान नाम योगाच्या माध्यमातून आज या ठिकाणी ही पिढी चांगली करण्याचा आपण जे प्रयत्न करताय, या गुरुकुलच्या माध्यमातून या भागामध्ये महत्कार्य आपल्या हातातून घडतंय. मी आपल्या कार्याला शुभेच्छा देतो. माझी बायको तर कायमच सदैव महाराज तुमच्या पाठीशीच असते. हे माझं नशीब आहे की नाही तर मीच तिच्यामुळं आता अलीकडं लाडक्या बहिणी असंच म्हणतात. आमचंच आहे सगळं, तुमचं काहीच नाही. खरं आहे, तुमचंच खरं आहे. हे म्हणजे खरं तर आध्यात्मिकच आहे, फार चांगली गोष्ट आहे. परंतु आपण अत्यंत चांगला उपक्रम राबवताय. आम्ही सगळेच स्टेजवरचे सदैव आपल्या पाठीशी राहू अशी ग्वाही देतो. थांबतो. रामकृष्ण हरी. दुर्बुद्धी ते मना, दुर्बुद्धी ते मना, दुर्बुद्धी ते मना, दुर्बुद्धी ते मना. कदा नुपजो नारायणा, 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 कदा नुपजो नारायणा. दुर्बुद्धी ते मना, दुर्बुद्धी ते मना, दुर्बुद्धी ते मना, दुर्बुद्धी ते मना. कदा नुपजो नारायणा, कदा नुपजो नारायणा, कदा नुपजो नारायणा, कदा नुपजो नारायणा, कदा नुपजो नारायणा.
मज ऐसे करी तुझे पाय चित्ते धरी तुझे पाय चित्ते धरी तुझे पाय चित्ती धरी तुझे पाय चित्ती धरी तुझे पाय चित्ती धरी उपदला भाऊ उपदला भावो उपदला भाऊ उपदला भावो तुझे कृपे सिद्धे जाऊ तुझे कृपे सिद्धे जाऊ तुझे कृपे सिद्धि जाओ तुझे कृपे सिद्धि जाओ तुझे कृपे सिद्धि जाओ तुझे कृपे सिद्धि जाओ आता मज ऐसे करी आता मद ऐसे करी आता मज ऐसे करी आता मद ऐसे करी तुझे पाय चित्ते धरी तुझे पाय चित्ते धरी तुझे पाय चित्ती धरी तुझे पाय चित्ती धरी तुझे पाय चित्ती धरी तुझे पाय चित्ती धरी तुका म्हणे आता तुका म्हणे आता तुका म्हणे आता तुका म्हणे आता लाभ नाही या परता 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 आता मज ऐसे करी आता मद ऐसे करी आता मज ऐसे करी आता मद ऐसे करी तुझे पाय चित्ते धरी तुझे पाय चित्ते धरी तुझे पाय चित्ती धरी तुझे पाय चित्ती धरी तुझे पाय चित्ती धरी तुझे पाय चित्ती धरी विठोबार कुमाई हरी जय जय विठोबाल काय काय कुमारी विठोबार कुमाई विठोबाल कुमारी जय जय विठोबार कुमाई हरी जय जय विठोबाल कुमारी जय विठोबार कुमाई विठोबाल कुमारी जय विठोबार कुमाई जय जय विठोबाल जय जय विठोबार कुमाई विठोबाल जय विठोबार कुमारी विठोबार दुर्बुद्धीचे मना दुर्बुद्धीचे मना दुर्बुद्धीचे मना
दुर्बुद्धी दे मला
तुझे पायाची ती धरी तुझे पाय तिचे पाय ती धरी तुझे पाय ती धरी तुझे पाय ती धरी
तुझे कृपे सिद्धे जावो आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी तुका म्हणे आता लाभ नाही या परता आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका योग ध्यान समायुक्तम निष्प्रपंचम परिग्रहम प्रसन्नं वदनं शान्तं मङ्गलं सुमनोहरं ज्ञानवैराग्य संपन्न अखंड निज बोध रूपं पूर्ण ब्रह्मा श्री सद्गुरे वामनाय नमोस्तुते नसे आप पर ऐसा जगी जो महात्मा विरक्ती श्रेष्ठ भक्ती स्मरे नित्य रामा तिथी माघ पौर्णिमा साधोनी वाट धरिली निज धामा नमस्कार माझा सद्गुरु सावळा रामा मस्तक माझा पायावरी या वारकरे संतांच्या दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी विठ्ठला विठ्ठला दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजाधिराज भगवान श्री पंढरीनाथ परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वसंत महावैष्णव ज्ञानराज माऊली जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज स्वानंद सुखनिवासी प्रातः स्मरणीय ब्रह्मलीन सद्गुरु श्री वामन बाबा सद्गुरु श्री सावाराम बाबा महाराज आदी करून सर्व साधू संतांच्या चरणी विनम्रपणे नतमस्तक होतो. माझ्या समोर उपस्थित माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने अनुभवाने ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार मातृभगिनी श्रोता गायक वादक आदी करून कलाकार वर्ग तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून परमात्म्याच्या नाम संकीर्तनाला आरंभ करतो. विठ्ठला सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा आहे. अभंग 4 चरणांचा आहे. मागणीपर प्रकरणातला आहे. सगळ्यांच्या परिचयाचा आहे. सगळ्यांच्या पाठांतरातला अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांनी भगवंताच्या पुढ्यात एक सात्विक मागणी केलेली आहे. आपल्या अंतःकरणामध्ये परमेश्वराच्या भक्तीच्या संबंधानं जो अत्यंत निष्कपट असा भाव निर्माण झालेला आहे, तो भगवंताच्या संबंधानं निर्माण झालेला भाव हा सिद्धीला पोहोचावा याकरिता आवश्यक असलेल्या अंतःकरणाच्या स्थैर्याची मागणी या अभंगातून तुकोबाऱ्यांनी केलेली आहे. विठ्ठला अभंगातून तुकाराम महाराजांनी अंतःकरणाच्या स्थैर्याची मागणी केलेली आहे. आमचं अंतःकरण स्थिर असावं या अंतःकरणाकरता तुकाराम महाराज मागणी करतात. आणि ते स्थिरता कशा करता पाहिजे तर तुझ्या भक्तीच्या संबंधानं अंतःकरणात जो भाव निर्माण झालाय, पण निर्माण झालेला भाव हा सिद्धीला जावा याकरता, म्हणजे निर्माण झालेला भाव हा पूर्णतेकडे जावा याकरता जे अंतःकरण स्थिर असलं पाहिजे त्या अंतःकरणाच्या स्थिरतेकरता तुकाराम महाराज या अभंगातून मागणी करतात. अख्खा अभंग जर तुम्ही तपासलात, बहुतेकांच्या परिचयाचा आहे, तर या अभंगात अंतःकरण असा शब्द तुकाराम महाराज कुठंच वापरत नाहीत, पण तरी अंतःकरणाच्या स्थैर्याची मागणी करतात हे नक्की आहे. अंतःकरण शब्द वापरलेला नाहीये, पण अंतःकरणाच्या स्थिरतेची मागणी केली आहे. मग अंतःकरण शब्द न वापरता अंतःकरणाच्या स्थिरतेची मागणी आहे हे आपण कशावरून म्हणायचं? सोपं आहे. अंतःकरण हा शब्द जरी वापरला नसला तरी ज्या घटकांना मिळून अंतःकरण तयार होतं त्या प्रत्येक घटकाची मागणी या अभंगात तुकोबाऱ्यांनी केलेली आहे. विठ्ठला अंतःकरणाचा जर आपण विचार केला आणि तत्वज्ञानाच्या दृष्टीने आपण बघितलं तर अंतःकरणाचे 4 घटक केलेले आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येकाच्या परिचयाचे आहेत. अंतःकरण म्हणजे एकटं काही नसतं. अंतःकरण 4 घटकांनी तयार होत असतं आणि त्या 4ही घटकांचा विचार जर सांगायचा झाला तर प्रत्येकाच्या ठिकाणी ते 4 घटक आहेत आणि त्या 4ही घटकांना मिळून अंतःकरण तयार होत असतं. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या 4 घटकांचं एकत्रीकरण म्हणजे काय आहे? अंतःकरण आहे. पहिलं काय आहे? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे 4 घटक आहेत. पहिला घटक काय आहे? मन.
दुसरा घटक बुद्धी, तिसरं चित्त आणि चौथं अहंकार. आणि चौघाचं मिळून काय होतं? अंतःकरण. पहिलं काय आहे? मन. दुसरं बुद्धी, तिसरं चित्त आणि चौथं अहंकार. आणि चौघाचं मिळून काय होतं? अंतःकरण. पहिलं काय आहे? मन. दुसरं काय आहे? बुद्धी. तिसरं काय आहे? चित्त आणि चौथं अहंकार. चौघाचं मिळून काय होतं? अंतःकरण. पहिलं, तुम्ही सगळे बोलत नाही तर मी पुढे जात नाही. आत्ताशी तर सुरुवात झाली की नाही, ते हेच तर सगळं आलं पाहिजे. पहिलं काय आहे? मन. दुसरं बुद्धी, तिसरं चित्त आणि चौथं, आणि चौघाचं मिळून काय? अंतःकरण. याला शास्त्रानं अंतःकरण चतुष्टय असं म्हटलेलं आहे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या प्रत्येक घटकाकडे तत्वज्ञानानं एक एक जबाबदारी दिली आहे. आणि हे प्रत्येक घटक जेव्हा आपली जबाबदारी पूर्ण करतं तेव्हा केलेलं कार्य अंतःकरणानं केलेलं आहे असं आपल्याला म्हणता येतं. विठ्ठला केलेलं कार्य अंतःकरणानं कधी म्हणायचं? जेव्हा मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या प्रत्येकानं आपली आपली जबाबदारी पूर्ण केली आहे. आणि या चौघांचं मिळूनच आपल्याला अंतःकरण तयार होत असतं, जे प्रत्येकाच्या ठिकाणी उपलब्ध आहे, प्रत्येकाच्या ठिकाणी उपस्थित आहे. एकटं अंतःकरण काहीच करत नाही. अंतःकरण कार्य करण्याकरता अंतःकरण म्हणून काहीच करत नाही. पण ह्या चारही घटकांचं एकत्रीकरण होतं तेव्हा त्यांनी केलेलं कार्य हे त्यांनी केलं असं न म्हणता त्या अंतःकरणानं केलं असं आपल्याला म्हणावं लागतं. उदाहरणच द्यायचं झालं तर या उत्सवाचं उदाहरण घ्या ना. या उत्सवामध्ये अनेक जबाबदाऱ्या भिन्न भिन्न आपल्याला पाहायला मिळतील. आणि प्रत्येकाकडं ज्याची त्याची एक जबाबदारी सुपूर्त केलेली आहे. महाराजांनी ज्याच्याकडं जी काही जबाबदारी दिली असेल ती जबाबदारी त्यानं पूर्ण करायची. कुणी मंडपाची जबाबदारी असेल, कुणी सतरंज अंथरण्याची जबाबदारी घेतली असेल, कुणी स्वयंपाकाची जबाबदारी आहे, कुणाकडं तरी साऊंड सिस्टीमची जबाबदारी आहे, कुणाकडं तरी आलेल्या पाहुण्यांच्या चहापाण्याची व्यवस्था आहे, कुणाकडं तरी कीर्तनकाराची व्यवस्था आहे. ही प्रत्येकाची दिलेली व्यवस्था प्रत्येकानं पूर्ण करायची. आणि सगळ्यांना दिलेली व्यवस्था ज्यानं त्यानं आपली जबाबदारी पूर्ण केली की उत्सव चांगला झाला असं लोक म्हणतील. पण कुणाचा उत्सव? कुणाचा चांगला झाला? गुरुकुलाचा. आता गुरुकुलानं उत्सवाकरता काय केलं मला सांगा? काहीच केलं नाही. उत्सवाकरता केलं कुणी? ज्याच्याकडे जबाबदारी दिलं होतं त्यानं. पण म्हणत असताना उत्सव कुणाचा म्हटलो आपण? गुरुकुलाचा. त्याप्रमाणे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे प्रत्येक जण आपापली जबाबदारी पूर्ण करतं. पण नंतर केलेलं कार्य त्यांनी केलं असं म्हणता येत नाही. ते कुणी केलं? अंतःकरणानं केलं असं म्हणावं लागतं. विठ्ठला विठ्ठला. आणि या प्रत्येकाला दिलेली जी जबाबदारी आहे ती स्वतंत्र जबाबदारी तर ते पार पाडतात. पण प्रत्येकाला एकामेकाला सहकार्य करून कार्य करावं लागतं. तेव्हा ते अंतःकरणानं सिद्ध झालं असं आपल्याला म्हणता येतं. प्रत्येकाची एक स्वतंत्र जबाबदारी आहे. जगद्गुरु शंकराचार्यांनी तत्वबोध नावाच्या आपल्या तात्विक ग्रंथामध्ये या प्रत्येकाची जबाबदारी भिन्न भिन्न सांगितलेली आहे. मनाकडं काय जबाबदारी आहे तर त्यांनी सांगितलंय मनोसंकल्प विकल्पात्मकः. मनाकडे एक जबाबदारी आहे संकल्प करणं आणि विकल्प करणं. संकल्प म्हणजे सम्यक कल्पना म्हणजे चांगल्या कल्पना, आणि विकल्प म्हणजे विकृत कल्पना म्हणजे वाईट कल्पना. एवढं सोपं आहे. सम्यक कल्पना म्हणजे चांगल्या कल्पना. चांगल्या कल्पना करणं कुणाचं काम आहे? मनाचं. आणि विकृत कल्पना म्हणजे वाईट कल्पना करणं तेही कुणाचं काम आहे? मनाचंच. म्हणजे चांगल्या किंवा वाईट या दोन्ही पद्धतीच्या कल्पना करणं हे मनाचं काम आहे. एखादा पदार्थ, एखादी घटना आपल्या डोळ्यासमोर उपस्थित झाल्यानंतर त्या एकाच पदार्थाच्या संबंधानं भिन्न भिन्न भावना निर्माण करून देणं हे मनाचं काम आहे. मनाचं काम आहे, एवढंच मनाचं काम आहे, बाकी काही नाही. एकच पदार्थ आहे पण त्या एका पदार्थाच्या संबंधानं वेगळ्या वेगळ्या भावना निर्माण होतात की नाही? एकच पदार्थाच्या संबंधानं भिन्न भिन्न भावना निर्माण झाल्या. त्या वेगळ्या वेगळ्या भावना निर्माण करून दिल्या कुणी? त्या मनानं निर्माण करून दिल्या. उदाहरणार्थ डोळ्यासमोर गुलाबजाम आलं. डोळ्यासमोर गुलाबजाम आला तर त्या गुलाबजामकडे पाहिल्यानंतर सगळ्यात अगोदर दोन भावना निर्माण होतात. कोणत्या? खावा की खाऊ नये. बरोबर. जास्तीत जास्त हा प्रश्न कुणाला पडतो? बस ज्याला डायबिटीज आहे त्याला. ते शुगरवाल्यांना हा प्रश्न पडतो, खावा की खाऊ नये. कमीत कमी दोन प्रश्न निर्माण झाले. मनाने कमीत कमी दोन भावना तुमच्या समोर निर्माण करून दिल्या. आता हा खायचा की खायचा नाही, खाऊ की नको खाऊ, हे दोन प्रश्न निर्माण झाले. बरं, काहीतरी याचं आपल्याला उत्तर मिळणार आहे. ज्याच्या ठिकाणी खाऊ असं उत्तर मिळतं ना त्याला पण परत प्रश्न निर्माण होतात. एकच खाऊ की दोन खाऊ? बरं, दोन खाऊ असं म्हटलं तर परत त्याला प्रश्न निर्माण होतात. दोन चालतील का अजून दोनावर दोन खाऊ?
हे अनेक प्रश्न जे निर्माण झाले ना, हे सगळ्या शंका निर्माण करून देणं, या सगळ्या भावना निर्माण करून देणं, हे कुणाचं काम ठरलं? मनाचं काम ठरलं. माझ्या एका वाक्यात जर मला मनाचं काम सांगायचं ठरलं तर मी असं सांगेन, मन काय काम करतं? काहीच नाही. अंतःकरणामध्ये गोंधळ घालून देण्याचं काम मन करतं. बस एवढंच मनाचं काम आहे. काय करतं ते? गोंधळ घालून देतं. अनेक अनेक संकल्पना एकाच गोष्टीच्या संबंधानं एकाच वेळेला निर्माण करून देणं हे मनाचं काम आहे. मग आता अंतःकरणात गोंधळ कोणी घातला? कोणी घातला बोला जरा? मनाने. आता मनाने घातलेला गोंधळ कोणाला तरी सोडवावा लागेल की नाही? तर तसाच तर गुंतागुंत ठेवून जमणार नाही. कोणाला तरी त्यातून सोडवणूक करून द्यावी लागेल. मग सोडवणूक कोण करून देतं? या अनेक भावनांच्या पैकी निश्चय करून देणं किंवा निर्णय करून देणं ही जबाबदारी बुद्धीची असते. जे आपलं दुसरं तत्व आहे. बुद्धी ही निश्चयात्मिक हा. बुद्धीकडं निश्चय करून देणं किंवा निर्णय करून देणं हे काम आहे. म्हणजे गुलाबजाम समोर आल्यानंतर खाऊ किंवा नको खाऊ असे दोन प्रश्न निर्माण झाले तर तू खा किंवा नको खाऊ हा निर्णय कोण करून देते? बुद्धी करून देते. हा निर्णय बुद्धी करून देते. संध्याकाळी गावात कीर्तन आहे, कीर्तनाला जाऊ की नको जाऊ? मग हे दोन प्रश्न पडल्यानंतर उत्तर कोण देतं? बुद्धी देतं. काय उत्तर देतं? बाबा काही नाही, गावामध्ये कीर्तन आहे, आज शेवटचा दिवस आहे, आज गेलंच पाहिजे म्हणून तुम्ही कीर्तनाला जा. हे कोणी सांगितलं? बुद्धीनं. आणि बऱ्याच दिवस झाले तुम्ही घरी नव्हते, आजच कुठं घरी आहात आणि कुठं कीर्तनाला निघालात? घरीच बसा. हे उत्तर कोणी दिलं? बुद्धीनंच दिलं, पण त्याच्या नाही. म्हणजे प्रत्येकाला अनुभव आहे, मी स्पष्ट करायची गरज नाही. बुद्धीनंच दिलंय उत्तर, पण त्याच्या बुद्धीनं दिलंय. कुणाच्या तरी बुद्धीनंच दिलं की नाही? म्हणजे निर्णय करून देणं हे कुणाचं काम आहे? बुद्धीचं काम आहे. गोंधळ घालून दिलं, अनेक भावना निर्माण करून दिल्या त्या मनानं, आणि त्या गोंधळातून मोकळं करून दिलं किंवा निर्णय करून दिला तो बुद्धीनं. आता बुद्धी पण निर्णय देते ते कुणाच्या जीवावर? बुद्धीनं निर्णय दिला तो कुणाच्या जीवावर? तो चित्ताच्या जीवावर निर्णय दिला. चित्ताचं काम काय आहे? चित्त स्मरणीयम स्यात्. म्हणजे अगोदर घडलेल्या घटनांच्या संबंधाने जो आपला अनुभव आहे किंवा जे संस्कार आहेत त्या सगळ्या संस्कारांना साठवून ठेवण्याचं काम कोणी केलं? चित्तानं. आणि पुन्हा ती वस्तू समोर आल्यानंतर त्या वस्तूच्या संबंधानं ते पुन्हा स्मरण करून द्यायचं. आणि स्मरण करून दिल्यानंतर त्याच्या आधारावर बुद्धी काय करते? निर्णय देते. म्हणजे स्मरण करून देणं हे चित्ताचं काम आहे. आणि आत्तापर्यंत हे सगळं जे घडतंय ते सगळं घडलेलं माझ्यासाठी चांगलं आहे की माझ्यासाठी वाईट आहे, यातला जो मीपणा आहे हा जाग करून देण्याचं काम कुणाचं आहे? अहंकाराचं. म्हणजे मीपणाची जागृती करून देणं हे अहंकाराचं काम आहे. मागे झालेल्या घटनांचं स्मरण करून देणं हे चित्ताचं काम आहे. सगळ्या गोंधळातून निर्णय करून देणं हे बुद्धीचं काम आहे. आणि सगळा गोंधळ घालून ठेवणं हे मनाचं काम आहे. विठ्ठला एकामेकाच्या हातात धरून काम करावं लागतं. एकट्याला काहीच करता येत नाही. अगदी प्रपंच जरी करायचा म्हटला तरी सगळ्यांना एकामेकाशी सम्मिलित होऊन काम करावं लागतं. आणि परमार्थ जरी करायचा म्हटला तरी त्यांना एकामेकाचं सहकार्य अपेक्षित असतं. एकट्या मनाला काहीच करता येत नाही, एकट्या बुद्धीला काहीच करता येत नाही. जोपर्यंत बुद्धी मनाला, मन बुद्धीला, मन चित्ताला, चित्त मनाला किंवा हे सगळे एकामेकाला जोपर्यंत सहकार्य करत नाहीत तोपर्यंत आपल्याकडून कार्य घडतच नाही. म्हणून या चौघांचं एकत्रीकरण गरजेचं आहे. देवापर्यंत जरी पोचायचं ठरलं तरी नुसतं मन काम करू शकत नाही, त्याला सहकार्य इतरांचं लागतं, तरच ते भगवंताच्या पर्यंत पोहोच करतं. मनाचे संकल्प, मनाचे संकल्प पाववील सिद्धी, पाववील सिद्धी, पाववील सिद्धी. मनाचे संकल्प, मनाचे संकल्प, मनाचे संकल्प पाववील सिद्धी, पाववील सिद्धी, पाववील सिद्धी. मनाचे संकल्प, मनाचे संकल्प पाववील सिद्धी, पाववील सिद्धी, पाववील सिद्धी.
याचे पायी म्हणजे हे एकामेकाला जोपर्यंत सहकार्य करत नाही तोपर्यंत अगदी भगवंतापर्यंत पण पोहोचता येत नसेल तर अंतःकरणात निर्माण झालेला भाव तोही देवापर्यंत सिद्ध व्हावा याकरता देवाकडेच त्या अंतःकरणाच्या स्थिरतेची मागणी केली आहे. तुकाराम महाराजांनी या सगळ्या तत्वांच्या पैकी तुम्ही पहा ना, मन बुद्धी चित्त आणि अहंकार या अभंगाचा विचार केला तर पहिलं आणि दुसरं या दोन्ही चरणामध्ये सगळ्या अंतःकरणाच्या घटकांचा विचार तुकोबारायांनी केलाय. दुर्बुद्धी ते मना यात कोण आहे? बुद्धी आहे आणि मन आहे. दुर्बुद्धी ते मना यात बुद्धी आणि मन आहे. कदा नुपजो नारायणा आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. इथं कोण आहे? चित्त आहे. म्हणजे पहिल्या चरणात मन आणि बुद्धी झाली, दुसऱ्या चरणाच्या उत्तरार्धात चित्त झालं. अहंकार कुठं आहे? अहंकार कुठं आहे? याच्यामध्ये आता मज ऐसे करी यामध्ये मज हा जो शब्द आहे ना तो अहंकार दाखवणारा शब्द आहे. म्हणजे मन बुद्धी चित्त आणि अहंकार या चौघांच्याही संबंधानं तुकोबाराय मागणी करतात आणि त्यापैकी बुद्धी तत्वाला तुकाराम महाराजांनी हाताशी धरलंय पहिल्यांदा. कारण ती निर्णय करणारी आहे की नाही? निर्णय करणारी आहे. इतर भरपूर माणसं असतात पण आम्हाला कोण पाहिजे असतो? ज्याच्या हातात निर्णय आहे.
ज्याच्या हातात निर्णय देण्याची क्षमता आहे तो आपल्याला जवळचा वाटतो. तुकाराम महाराजांनी पण जिच्या हातात निर्णय देण्याची क्षमता आहे त्या बुद्धीला जवळ केलंय आणि बुद्धीला अनुसरूनच तुकाराम महाराजांनी भगवंताच्या पुढ्यात मागणी केली. कारण हे बुद्धी तत्व अत्यंत महत्वाचं तत्व आहे. भगवंतानं हे बुद्धी तत्व उदार अंतःकरणानं प्रत्येकाला दिलेलं आहे. ही भगवंताची उदारता मोठी आहे. प्रत्येकाला भगवंतानं बुद्धी दिली की नाही मला सांगा. बुद्धी प्रत्येकाला आहे की नाही? हो नाही बोला जरा. अशा मानाबिना हलवा जरा मला कळू द्या. आहे की नाही बुद्धी प्रत्येकाला? प्रत्येकाला बुद्धी भगवंतानं दिली आहे. कोण उठून मला इथं असं सांगल की मला बुद्धी नाही म्हणून? श्रीगुरु म्हणतात की नाही सांगायला बुद्धी पाहिजे हे तर खरंच आहे. पण जरी एखाद्यानं उठून असं सांगितलं ना की मला बुद्धी नाही तरी पण मी असं म्हणेन की एवढ्या लोकात उठून उभं राहायचं आणि सांगायचं मला बुद्धी नाही एवढी तर बुद्धी आहेच की नाही? बुद्धी आहेच. बुद्धी नाही असा कोणीच माणूस नाही. अगदी सामान्य भाषेत बोलायचं झालं तर बुद्धी म्हणजे अक्कल. आणि भगवंतानं कुणाला अक्कल दिली नाही मला सांगा? प्रत्येकाला अक्कल दिलेली आहे. प्रत्येकाला अक्कल भगवंतानं दिलेली आहे. मी गमतीनं म्हणत असतो एखाद्याला कसलीच अक्कल नाही समजा कसलीच नाही पण कमीत कमी खायची तर अक्कल आहे की नाही? कोण असा आहे की ज्याला खाण्याची पण अक्कल नाही? खाण्याची तरी अक्कल प्रत्येकाला आहे. मी थोडंसं वातावरण बघून अलीकडचं वातावरण सगळंच वातावरण बघून हे वाक्य मला उलटून म्हणावं असं वाटतं. प्रत्येकाला खाण्याची अक्कल आहे असं म्हणण्यापेक्षा ज्याला अक्कल आहे त्यालाच खाता येतं. आता हे लावायचं कुठं ते तुमचं तुम्ही ठरवा. पण ज्याला अक्कल आहे त्यालाच खाता येते सगळ्यांचं काम नाही. म्हणजे अक्कल खाण्यापुरती का होईना देवानं दिली असेल तर भगवंतानं प्रत्येकाला बुद्धी दिलेली आहे. आता त्या बुद्धीचा वापर आम्ही कसा करतो त्याच्यावर अवलंबून त्या बुद्धीचे दोन स्तर मानले गेलेले आहेत. ज्याची बुद्धी केवळ सत्कर्मच करणारी असते त्या बुद्धीला आपण सद्बुद्धी म्हणतो आणि जी बुद्धी केवळ दुष्कर्माकडे प्रवृत्ती होते त्या बुद्धीला आपण दुर्बुद्धी असं म्हणतो. जी बुद्धी नेहमी सत्कर्म करते मग तिला सद्बुद्धी म्हटलं आणि जी बुद्धी केवळ दुष्प्रवृत्ती करे किंवा दुष्कर्माकडे प्रवृत्त होते मग त्याला आम्ही दुर्बुद्धी असं म्हटलं. आणि सकल समाजाचा विचार करता ज्याच्याकडे दुर्बुद्धी आहे किंवा ज्याची बुद्धी दुर्बुद्धी आहे त्याला समाज जवळ करत नाही पण सद्बुद्धीवानाचा मात्र पुरस्कार होतो. विठ्ठल परंतु दोघांची ध्यानात ठेवण्याची पद्धत मात्र वेगळी आहे. ज्यानं अख्ख्या गावाचं हित केलंय भलं केलेलं आहे गावच्या प्रगतीकरिताच ज्यानं आपली सद्बुद्धी वापरलेली आहे त्याच्या त्या सद्बुद्धीकडे पाहून लोक त्याला ध्यानात ठेवतात. अगदी त्याची आठवण जरी निघाली तरी लोक त्याच्याकरता चांगले चांगले शब्द वापरतील. पण ज्यानं गावाचं वाटोळच केलेलं आहे त्याचं जर नाव निघालंच तर लोक मंत्र वापरतात की नाही? ते एवढे मोठे आहेत की मला इथं नाही तसे येतच नाहीत पण इथं वापरता येत नाही. ते बोलतात एखाद्याला ध्यानात ठेवतात पण त्याच्या दुर्बुद्धीनं जरी ध्यानात ठेवलं तरी पण दुर्बुद्धीला चांगल्या शब्दात कुणी ध्यानात ठेवत नाही. म्हणजे दुर्बुद्धीला कुणी जवळ करत नाही पण सद्बुद्धीला मात्र लोक जवळ करतात. अर्थात ती सद्बुद्धी प्रिय आहे प्रत्येकाला आवडणारी आहे. आणि म्हणून दुर्बुद्धी आणि सद्बुद्धी या दोन बुद्धींचा विचार केल्यानंतर प्रत्येकाला सद्बुद्धी जवळ करावीशी वाटते आणि दुर्बुद्धी नको अशी वाटत असते. बरं आता सद्बुद्धी दुर्बुद्धी असा जर आपण दोन भेद केला तर नेमका सद्बुद्धी म्हणायचं कशाला हा एक मोठा प्रश्न आहे. दुर्बुद्धीचा विचार करीन पण सद्बुद्धी कशाला म्हणायचं हा एक मोठा प्रश्न आहे. कशाला सद्बुद्धी म्हणायची? कारण आपल्या दृष्टीनं जी सद्बुद्धी आहे ती वेगळी आहे आणि संतांच्या दृष्टीनं जी सद्बुद्धी आहे ती वेगळी आहे. दुर्दैवानं झालंय असं की आपण ज्याला सद्बुद्धी मानतो त्याला संत सद्बुद्धी समजत नाहीत आणि संत ज्याला सद्बुद्धी सांगतात ती आपण मानायला तयार नाही. कळलं तर बघा नाही तर परत सांगतो. आपण ज्याला सद्बुद्धी मानतो त्याला संत सद्बुद्धी समजायला तयार नाहीत आणि संत ज्याला सद्बुद्धी म्हणून सांगतात ती आपण सद्बुद्धी म्हणून स्वीकारायला तयार नाही. कारण संतांची सद्बुद्धी फार व्यापक आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या दृष्टीने विचाराल तर ज्ञानोबा सद्बुद्धी कशाला म्हणतात? तैसी दुर्लभ जी सद्बुद्धी जी परमात्माची अवधी. बस एवढी एका अर्ध्या ओवीतच ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय. सद्बुद्धी कोणती? जी परमात्माची अवधी. ज्या बुद्धीला केवळ परमात्म्याचीच आवड आहे त्या बुद्धीला सद्बुद्धी असं म्हणतात. विठ्ठला ज्या बुद्धीला केवळ परमात्म्याची आवड आहे ना त्या बुद्धीला सद्बुद्धी असं म्हटलं जातं. आणि दुर्दैवानं केवळ परमात्म्याची आवड असलेल्यांची बुद्धी किती लोकांची आहे मला सांगावं? केवळ भगवंताकडेच प्रवृत्त होणारी बुद्धी किती लोकांची आहे? बुद्धी प्रत्येकाला आहे पण प्रत्येक जणाची बुद्धी भगवंताच्या भजनाकडे जाते का मला सांगा? नाही नाही. भगवंताच्या भजनाकडे सगळी जात नाहीत. भगवंताच्या भजनाकडे जाणारी फार थोडी आहेत. मी गमतीनं असं म्हणत असतो भगवंताच्या भजनाला लागलेली फार थोडी आहेत
भगवंताचं भजन करणारी माणसं फार थोडी आहेत आणि जी थोडी भजन करणारी आहेत ती पण थोडंच भजन करणारी आहेत. फार कोणी भजन करत नाही. काही कोणी असं जरी आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस, हे आम्ही रात्रंदिवस म्हणू पण भजन रात्रंदिवस नाही. भजन रात्रंदिवस काय कोण मोकळं आहे मला सांगा ना. कोणी रात्रंदिवस भजन करत नाही. आमचं पक्क ठरलेलं असतं कीर्तन म्हणजे 7:30 ते 9:30च झालं पाहिजे, त्याच्या पलीकडे जाता कामा नये. मग ते आजचं असलं तरी ते आमचं ठरलेलं असतं. 6 ते 8 कीर्तन, 4 ते 6 हरिपाठ, 4 ते 5 काकडा, हे आमचं सगळं ठरलेलं असतं. ते दुर्दैवानं मला म्हणावं असं वाटतं, काकड्याची वेळ अलीकडं सकाळी 4 ते 5 आणि काकड्याला माणसं पण 4 ते 5 एवढंच झालेलं आहे बघा. कोण जातं मला सांगा ना. कोण जातं भजनाला, कोण जातं, जात नाहीत. जर लोकसंख्येचाच विचार करायचा झाला तर या परिसराची लोकसंख्या किती असेल, पण त्याच्या तुलनेत कीर्तनाला आलेले किती आहेत मला सांगा ना. याचा अर्थ हरिभजनाकडे प्रत्येकाची बुद्धी जात नाही. त्या संदर्भामध्ये आपली बुद्धी भगवंताच्या भजनाकडे जाणं हे आपल्याला कठीणच मानावं लागेल. विठ्ठला विठ्ठला सहज होत नाही. आणि म्हणून ज्ञानोबा खंत व्यक्त करतात, हरिबुद्धी जापे तो नरा दुर्लभ, 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 हरिबुद्धी जापे तो नरा दुर्लभ. वाचसी सुलभा रामकृष्ण, वाचसी सुलभा रामकृष्ण, वाचसी सुलभा रामकृष्ण, वाचसी सुलभा रामकृष्ण.
ज्याची बुद्धी हरी जपे तो दुर्लभ, तो सहजासहजी असा मिळत नाही. म्हणजे भगवंताच्या भक्तीकडे प्रवृत्त होणारी बुद्धी ही दुर्लभच आहे, दुर्लभच आहे. त्याच्यामुळे तुकाराम महाराजांनी अपेक्षा या ठिकाणी केलेली आहे ती दुर्बुद्धी नको अशी अपेक्षा करतात. याचाच अर्थ सद्बुद्धी पाहिजे अशी अपेक्षा आहे. दुर्बुद्धीला नको म्हटलं ना, मग त्याच्या तुलनेत कोण आहे? सद्बुद्धी. मग ती सद्बुद्धी आम्हाला अपेक्षित आहे. आम्हाला अपेक्षित आहे यात नवल नाहीये, आम्हाला अपेक्षित आहे यात नवल नाहीये. ज्ञानेश्वर महाराजांनी या संबंधानं चिंतन करत असताना असं म्हटलेलं आहे की पार्था बहुता परी, हे अपेक्षी जे विचारशुरी, जे दुर्लभ चराचरी सद्वासना आणि का सारिका बहुवसू, जैसा न जोडे परिसू का अमृताचा लेशू दैव गुणे, मग ज्ञानोबराय म्हणतात तैसी सद्बुद्धी, तैसी दुर्लभ जे सद्बुद्धी जी आहे परमात्माची अवधी. या सगळ्याचा विचार करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलंय हे प्रत्येकाला दुर्लभ आहे. आणि म्हणून प्रत्येक जण सद्बुद्धीची अपेक्षा करतं. प्रत्येक जण म्हणजे कोण? प्रत्येक जण म्हणजे हे अपेक्षी जे विचारशुरी, हे शब्द ज्ञानेश्वरी सोडून दुसरं कुठंच मिळणार नाहीत. हे फक्त विचारशूर हा शब्द वापरलाय. ज्ञानवंत, बुद्धिमंत, बुद्धिवान, ज्ञानवान असे जे आपण शब्द वापरतो ना, त्या शब्दाला ज्ञानेश्वर महाराजांनी शब्द वापरलाय विचारशूर. विचारशूर म्हणजे जो चांगला विचार करण्यात शूर आहे. शूर फक्त समरांगणावरच असतो असं नाहीये, शूर विचारांमध्ये पण असतो, जो ज्ञानेश्वर महाराजांना अपेक्षित आहे. आणि हे जे विचारशूर आहेत की नाही, ते विचारशूर सुद्धा आपली बुद्धी तल्लख राहावी याच्याकरता सारखे प्रयत्न करत असतात. अपेक्षित जे विचारशूर त्यांना अपेक्षा आहे. दुर्बुद्धिवानाला सद्बुद्धीची अपेक्षा असेल यात नवल नाही. ज्याच्याकडं थोडी सद्बुद्धी आहे ना, त्याला पण आपली सद्बुद्धी टिकावी अशी अपेक्षा आहे. कारण सद्बुद्धी पण नुसती आली म्हणजे राहत नाही, ती आल्यानंतर टिकवण्याकरता पण प्रयत्न करावे लागतात. आपल्याला थोडी पण निर्माण झाली तरी चालते, पण ती थोडी सद्बुद्धी सुद्धा निर्माण झालेली टिकवण्याकरता प्रयत्न करावे लागतात. तशी ती टिकत नाही. आणि टिकवण्याकरिता एकमेव उपाय आहे, त्याला अभ्यास म्हणतात. अभ्यासाशिवाय बुद्धी टिकत नसते. वारंवार अभ्यास करावा लागतो तरच बुद्धीची तल्लखता कायम राहते, अन्यथा ती टिकत नाही. मी साधं उदाहरण देतो. आपलं महिला मंडळ असं समजा एखाद्या बाजारात गेलं आणि बाजारात जर तुम्हाला एखादं भांडं आवडलेलं भांडं तुम्ही घेऊन आलात आणि ते आवडलेलं भांडं घेऊन आलात, ते इतकं आवडलं की आवडलं म्हणून 2 वर्ष वापरलंच नाही. आवडलं, 2 वर्ष वापरलं नाही, ते तसंच ठेवलं. 2 वर्ष जर ते नवीन भांडं वापरलं नाही तर पहिल्या दिवशी त्याची जशी चकाकी होती ती 2 वर्षानंतर दिसेल का? मला सांगावं. नाही दिसत, बरोबर. 2 वर्ष दिसत नाही. मग 2 वर्षांच्या नंतर पुन्हा जर त्या भांड्याला तशीच चकाकी पाहिजे असेल तर काय करावं लागेल? बोला, घासावं लागेल, बरोबर. मग घासल्यानंतर त्याची काय होईल? चकाकी आपल्याला पुन्हा मिळेल. न वापरता त्याला परत पाहिजे असेल तर काय करावं लागेल? चकाकी येण्याकरता घासावं लागेल. मला म्हणायचं आहे, सामान्य भांड्याची चकाकी कायम राहावी याच्याकरता जर ते घासावं लागत असेल तर बुद्धीची तल्लखता कायम राहावी याच्याकरता पण बुद्धीला घासणीच लावावी लागते. फक्त एवढंच की ती बुद्धीची घासणी ही अभ्यासाची घासणी लावावी लागते, अन्यथा ते टिकत नाही. बुद्धीला पण घासणीच लावावी लागते. अगदीच तुमच्या मनातच जर मला अजून स्पष्ट करायचं झालं तर मी असं म्हणेन की बऱ्याचशा क्षेत्रातली मंडळी जेव्हा आपापल्या क्षेत्रात उंचीवर जातात आणि त्यांचं एक विशिष्ट वय झालं की आपण त्यांना विचारतो तुम्ही इथपर्यंत कसं आलात, की मग ती मंडळी सांगतात इथपर्यंत आलो ते उगाच नाही आलो, बरीच. ते एवढं स्पष्ट करायचं होतं. बरीच घासावी लागली असं म्हणतात की नाही. मग काय बुद्धी मानायची आपण? बुद्धी घासावी लागते. म्हणजे बुद्धीला अभ्यासाची घासणीच लावावी लागते, तोपर्यंत बुद्धीची तल्लखता कायम राहत नाही. म्हणून त्या सद्बुद्धीची अपेक्षा केली आहे. विचारवंत पण अपेक्षा करतात. मी तुम्हाला नवल सांगेन. आत्ता माझं तत्वज्ञानातलं MA कंप्लीट झालं या वर्षी. तर मागच्या 2 वर्षापूर्वी जेव्हा मी विद्यापीठात, पुणे विद्यापीठात ॲडमिशन घेतलं ना फिलॉसॉफीला, त्यावेळेला मला असं वाटलं बाबा माझ्यासोबत बरीच विद्यार्थी असतील. होते, पण पहिल्या परीक्षेला गेलो तेव्हा सगळे विद्यार्थी भेटले. एक 20-25 जणांनी आम्ही ॲडमिशन घेतलं होतं आणि सगळे पहिल्या परीक्षेला भेटले. नवल त्याचं असं होतं की परीक्षेला गेल्यानंतर जे सगळे माझ्या जवळचे विद्यार्थी मला भेटले, माझ्या स्ट्रीमचे म्हणजे फिलॉसॉफीचे, दुर्दैवानं त्याच्यामध्ये एकही माझ्यासारखा नव्हता. म्हणजे माझ्यासारखा 30तला एकही नव्हता. सगळे 45च्या वरचे, सगळे विद्यार्थी 45च्या वर थे. त्याच्यामध्ये आमच्यामध्ये एक मॅडम होत्या ज्यांचं वय 52 वर्ष होतं आणि त्या MA फिलॉसॉफी करत होत्या. कितव्या वर्षी? 52व्या वर्षी. म्हणजे त्यांची पहिली वेळ होती असंही नाही. याच्या अगोदर त्यांच्या 4 MA झालेल्या आहेत. MA इकॉनॉमिक्स झालं होतं, मराठी झालं होतं, संस्कृत झालं होतं आणि फक्त ते एवढं MA तत्वज्ञान राहिलं होतं. तेवढं म्हटलं यावर्षी करायला घेतलंय.
मला म्हणायचं आहे, एवढा सगळा अभ्यास झाल्यानंतर पण परत ती अभ्यास करते. कारण काय? बुद्धीची तल्लखता कायम राहावी म्हणून ती अभ्यासानंच राहते. दुसरा कुठलाच पर्याय नाही, दुसरा कुठलाच पर्याय नाही. आपलं ज्ञान कायम टिकण्याकरता फक्त आणि फक्त अभ्यास पाहिजे. म्हणजे ते कायम टिकावं वाटत असेल तर. नाहीतर बऱ्याचशा गोष्टी जेवढ्या जलद येतात तेवढ्या जलद त्या निघूनही जातात. तेवढ्याच गोष्टी म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्या कायम राहतात, तुकोबरायांचे अभंग कायम राहतात, पण गाणीन कविता लवकर येतात आणि ते लवकरही जातात. ते लवकर जातात. पण ओव्या आणि अभंग यांचा केलेला अभ्यास कायम टिकत असेल तर कायम टिकणारा अभ्यास अतिशय चांगला. आणि तो अभ्यासानं, ते ज्ञान अभ्यासानंच मिळत असतं. ज्ञानाला दुसरा कोणताच शॉर्टकट नसतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे विचारशूर सुद्धा त्या सद्बुद्धीची अपेक्षा करतात. आणि जेव्हा ती सद्बुद्धी आपल्या अंतःकरणात निर्माण होते तेव्हा निर्माण झालेली सद्बुद्धी फार डोंगरा एवढीच निर्माण झाली पाहिजे अशी काही आवश्यकता नसते. ती सद्बुद्धी थोडी जरी असली तरी काम करते, पण ती निर्माण झाली पाहिजे एवढी एकच अट आहे. थोडीशी पण चालते, थोडीशी पण चालते. थोडी जरी सद्बुद्धी निर्माण झाली ना तरी ती परिणाम मोठा करून देते, परिणाम मोठा करते. पहा ना तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांचे दृष्टांत पहा. जैसी दीपकळिका धाकुटी परी बहु तेजा ते प्रगटी, तैसी सद्बुद्धी हे थेकोटी म्हणू नये. ज्ञानोबराय म्हणतात दीपकळिका. मी पुन्हा तुम्हाला म्हणेन, हा शब्द परत तुम्हाला कुठंच मिळणार नाही. ज्याचं विचारशूर कुठे मिळत नाही तसं दीपकळिका कुठे मिळणार नाही. तुम्ही त्याला ज्योत म्हणाल, दीपज्योत म्हणाल, अजून काय म्हणाल, पण दीपकळिका, दीपकळिका ज्ञानेश्वर महाराज वापरतात तो दिव्याच्या वरच्या ज्योतीचा आकार किती लहान आहे ते दाखवण्याकरता. ती कळिका म्हटलंय म्हणजे अत्यंत लहान तिचा आकार आहे. पण लहान आकार आहे म्हणून त्या ज्योतीला लहान म्हणून चालेल का? मला सांगा. चालत नाही. का? आकार जरी लहान असला तरी तेवढ्या विभागाला, तेवढ्या त्या रूमला, तेवढ्या त्या घराला प्रकाश देण्याचं सामर्थ्य त्या ज्योतीत आहे की नाही? मला सांगा. आहे. त्या ज्योतीच्या सामर्थ्याकडे जर आपण पाहिलं तर सामर्थ्य मोठं आहे, आकार लहान असला हरकत नाही ना, हरकत नाही. ज्ञानोबाराय दृष्टांत देतात, आणिका सारिका बहु वसू जैसा न जोडे परिसू. बाकीची पण सगळे दगडच आहेत आणि परीस नावाचा पण दगडच आहे, बरोबर. पण बाकीची दगड मिळावी याकरता कोणी प्रयत्न करतं का? करत नाही. पण परीस मिळावा असं वाटतं की नाही? हो नाही बोला जरा. मला असं वाटू द्या की तुम्हाला वाटतंय म्हणून. परीस मिळावा वाटतो म्हणून. वाटतो ना. कीर्तन संपल्यानंतर घरी जाता जाता रस्त्यात आम्हाला परीस मिळावा असं वाटतं की नाही? ते जय विठ्ठल पर्यंतच राहू द्या, नंतर भेटत नसतं. परीस मिळावा प्रत्येकाला वाटतं, प्रत्येकाला वाटतं. का वाटलं असं? त्या परिसाकडे एक स्वतंत्र सामर्थ्य आहे. काय? लोखंडाचं सोनं करणं. आपुल्या महिमाने धातू परिसे केले सोने, तुकाराम महाराज म्हणतात. या चरणाचा पण जर सखोल विचार करायचा झाला ना तर तुकाराम महाराजांच्या वचनानं ते जे परीस आहे ते फक्त लोखंडाचं सोनं करतं असं नाहीये, ते सगळ्याचं सोनं करतं, सगळ्या धातूंचं सोनं करतं. लोखंडाचंच सोनं करतं असं काही नाही, ते सगळ्या धातूंचं सोनं करतं. फक्त उदाहरण प्रत्येक वेळेला लोखंडाचंच दिलं जातं. मग लोखंडाचंच का उदाहरण दिलं जातं? तुम्ही जर विज्ञानाच्या दृष्टीनं बघाल आणि जी काही धातूंची यादी आहे, मेटल्सची, धातूंची जी काही यादी आहे त्या यादीकडे जर तुम्ही बघितलं तर त्या धातूंच्या यादीमध्ये सगळ्यात निकृष्ट दर्जाचा धातू म्हणजे लोखंड आहे. म्हणजे सगळ्यात खालच्या दर्जाचा, सगळ्यात खालच्या दर्जाचा धातू म्हणजे कोण आहे? लोखंड आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे? तुकाराम महाराज आदी करून सगळ्या संतांनी लोखंडाचंच उदाहरण का दिलंय? त्यांचं मत असं आहे की जो सगळ्यात खालच्याचं सोनं करू शकतो तो वरच्यांचं तर सहज करू शकतो म्हटले. म्हणजे सगळ्या धातूंचं सोनं करेल, पण उदाहरण फक्त कोणाचं? लोखंडाचं. लोखंडाचं काय करतो तो? सोनं करतो. आता सोनं केलं म्हणजे काय केलं? लोखंडाचं सोनं केलं म्हणजे काय केलं? त्याचं मूल्य वाढवलं, मूल्य वाढवलं. लोखंडाचा बाजारातला भाव काय? लोखंडाचा हाच त्याचा भाव आहे की आपल्याला त्याचा भाव पण माहित नाही? हा भाव 65. नाही मी ते लोखंडाचा विचारायला लागलो, पुढचं नाही विचारला. तुम्ही लई जवळ जायला लागले. लोखंडाचा भाव काय? 65 रुपये किलो, 70 रुपये किलो लोखंडाचा भाव. आणि त्याला आता परिसाचा स्पर्श झाला. आता सांगा भाव. आता त्याचं काय झालं? सोनं. आता त्याचा भाव काय झाला? तो तोळ्याचा झाला. लोखंडाचा सांगा किलोचा, सोन्याचा किलोचा सांगा. लोखंडाचा कशात सांगितला? किलोत ना. मग सोन्याचा पण किलोत सांगा ना, किती होईल? जय विठ्ठल पर्यंत करा, नंतर सांगा, मला हरकत नाही. 1 कोटी तर होईल की नाही? कमीत कोटीच्या वरच समजा, पण 1 कोटी कमीत कमी झाली की नाही त्याची.
ज्याची किंमत आतापर्यंत 70 रुपये किलो होती त्याची किंमत 1 कोटी रुपये किलो करणं हे सामर्थ्य कुणाचं आहे? परिसाचं आहे. परिसाचं सामर्थ्य आहे. आत्ता असं समजा की ते परिस आपल्याला मिळतच नाही. परिस आपल्याला मिळतच नाही हे खरं आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांनी शब्द वापरलाय, आणिका सारिका बहु वसू जैसा न जोडे परिसू अमृताचा लेशू. मला शेवटचा शब्द महत्वाचा आहे, दैवगुणे. दैवगुणे, दैवगुणे म्हणजे दैव योगाने, म्हणजे भाग्यवशात, म्हणजे आपल्या नशिबाने. तसा परिस मिळत नाहीच. पण ज्ञानोबराय म्हणतात, जरी दैवगुणे जर आपल्याला मिळालाच, जरी आपल्याला तो दैवगुणे मिळालाच, आपल्या भाग्यानं आपल्याला जर परिसाचा दगड मिळालाच, तर मला सांगा, मिळालेला दगड किती मोठा असला म्हणजे तो लोखंडाचं सोनं करील? किती मोठा पाहिजे? म्हणजे परिस एवढा तरी पाहिजे का तर तो लोखंडाचं सोनं करील? एवढा तरी कसं काय? एवढा तरी किती पाहिजे? तो काही नाही. एखादा बारीकसा खडा जरी परिसाचा मिळाला तरी चालेल. परिसाचा बारीकसा खडा जरी मिळाला तरी मोठ्यातल्या मोठ्या लोखंडाचं सोनं करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. त्याप्रमाणे अंतःकरणामध्ये निर्माण होणारी सद्बुद्धी ही थोडी जरी असली तरी परमेश्वरापर्यंत पोहोचवण्याचं तिचं सामर्थ्य आहे, म्हणून ती महत्वाची आहे. एवढ्या करता ती पाहिजे. सद्बुद्धी एवढ्या करता अपेक्षित आहे. बरं, हे नाही, ज्ञानोबा लगेच दुसरा दृष्टांत देतात का अमृताचा लेशू पुन्हा दैवगुणे. अमृताचा, एखाद्याला अमर व्हावं वाटलं तर काय प्यावं लागेल? अमर होण्याकरता अमृत प्यावं लागतं. तिथं अमृत तुल्य काम करत नाही. ते अजिबात काम करत नाही. ते उगा नाव ठेवलंय अमृततुल्य. ते अमृततुल्य आहे की नाही हे प्यायल्यावरच कळतं. आणि बऱ्याचशा वेळेला ते कशाच्याच तुल्यचं नसतं, पण तरी आम्ही नाव काय देतो त्याला? अमृततुल्य. काय अमृततुल्य? तात्यांनी ऐकलं तर नावच काढून टाकलं. म्हणून म्हटलं काय त्याला अमृततुल्य म्हणायचं? मला सांगा ना, काय अमृताचे गुण त्याच्यात? पण काय कुणी एखाद्या तरी माणसानं नाव ठेवलं आणि आता सगळ्यांनीच त्याला अमृततुल्य म्हणायची सुरुवात केली. बरं, तिथं अमृततुल्य नाही काम करत. काय लागतं? अमृत लागतं. बरोबर. अमृत प्यावं की मग त्याला अमर होता येतं. आणि अमृत तसं मिळत नाही. अमृत तसं मिळत नाही कारण मृत्यू लोकामध्ये अमृत नाहीच ना. अमृत इथं मृत्यू लोकात नाहीये. ज्ञानोबरायांच्या वचनानं अमृत स्वर्गात आहे. अमृत इथं नाही मिळत. ते कुठं मिळतं? स्वर्गात. अमृताची ठेवण, अमृताची ठेवा खाण इथं मृत्यू लोकामध्ये नाही, ते स्वर्गात भरपूर आहे. अमृत मृत्यू लोकात नाही, स्वर्गात आहे. नाही, मी खरंच सांगायला लागलो, माझ्यावर विश्वास ठेवा, अमृत स्वर्गात आहे. अगदी गादीवरून सांगतो, अमृत स्वर्गात आहे. एवढं सांगून पण विश्वास नसेल, माझी कुठलीच हरकत नाही. तुम्ही जाऊन पहा, तुम्हाला तिथं अमृत मिळेल. फक्त मिळालं की पुन्हा सांगायला या की बाबा हाय म्हणून, अमृत आहे म्हणून सांगायला या. आहे की नाही? अमृत कुठं? स्वर्गात मिळेल. इथं मिळणार नाही. पण पुन्हा तो शब्द आपल्याला घ्यायचा आहे, दैवगुणे. दैवगुणे. जर दैववशात तुम्हाला अमृत मिळालंच तर मिळालेलं अमृत किती लिटर प्यायलात की तुम्ही अमर व्हाल? लिटर लागत नाही, एक थेंब पण पुरेसा आहे. एक थेंब जरी अमृताचा पोटात गेला तरी त्याला आपल्याला अमर करता येतं. म्हणजे थेंबभर अमृत हा आकार लहान आहे, पण मनुष्याला अमर करणं हा त्याचा परिणाम मोठा असेल. तर ज्याप्रमाणे अमृताचा बारीकसा थेंब तुम्हाला अमर करू शकतो, त्याप्रमाणे अंतःकरणात निर्माण होणारी थोडीशी सद्बुद्धी परमेश्वरापर्यंत पोहोचवू शकते. विठ्ठला आणि म्हणून एवढ्या करता तुकाराम महाराजांनी त्या सद्बुद्धीला जवळ करत असताना सद्बुद्धीच हवी अशा पद्धतीची अपेक्षा केलेली आहे. फक्त तुकाराम महाराजांनी शब्द वापरत असताना सद्बुद्धीला जवळ न करता निषेधाची भाषा केली. आणि अंतःकरणामध्ये मनानं जरी गोंधळ घातला तरी निर्णय करत असताना बुद्धीनं, दुर्बुद्धीनं प्रभावित न होता सद्बुद्धीनंच निर्णय द्यावा. याकरता दुर्बुद्धी नको अशी अपेक्षा करतात. पहिलं चरण. दुर्बुद्धी ते मना, दुर्बुद्धी ते मना, दुर्बुद्धी ते मना, दुर्बुद्धी ते मना, दुर्बुद्धी ते
मज ऐसे करी आता मज ऐसे करी आता मज ऐसे करी कदा उपजो नारायणा कदा उपजो नारायणा कदा उपजो नारायणा कदा उपजो नारायणा ऐसे मत ऐसे करो आता मज ऐसे करू आता मज ऐसे करू आता मज ऐसे करू बुलबुलीचे म्हणा 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 कदा उपजो नारायणा कदा उपजो नारायणा कदा उपजो नारायणा आता मज ऐसे करी आता मज ऐसे करी आता मज ऐसे करी आता मज कदा उपजो नारायणा कदा उपजो नारायणा कदा उपजो नारायणा आता मज ऐसे करी आता मज ऐसे करी आता मज ऐसे करी आता मज ऐसे करी ऐसे करी गोपाल कुमारी गोपाल कुमारी कदा नुपजो नारायणा आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ते धरी
तुकाराम महाराजांनी या अभंगातून जी काही अंतःकरणाच्या स्थैर्याची मागणी केली आहे, दुर्बुद्धीच्या संबंधानं आपण चिंतन केलं, समग्र बुद्धी तत्व आपण पाहिलं, निर्णय देणारं तत्व आहे. त्याच्यामुळे त्या बुद्धीला सद्बुद्धी म्हणून स्वीकारावी, दुर्बुद्धी आपल्या अंतःकरणात नको, अशी तुकाराम महाराजांनी भगवंताच्या पुढ्यात मागणी केली. दुर्बुद्धी मनात नको म्हणजे काय आहे? दुर्बुद्धी मनात नको याचा अर्थ मनामध्ये जेव्हा अनेक संकल्प विकल्प निर्माण होतील तेव्हा त्या सगळ्या संकल्प विकल्पांकडे पाहिल्यानंतर बुद्धीने दुर्बुद्धीकडे प्रभावित न होता सद्बुद्धीच्या अनुसार निर्णय द्यावेत, म्हणजेच दुर्बुद्धी ते मना नको. आपल्या मनामध्ये दुर्बुद्धी नको, मनामध्ये दुर्बुद्धी नको, ही पुन्हा मनाच्या स्थैर्याची पण मागणी आपल्याला स्वीकारता येते. कारण पुन्हा त्या परमेश्वराकडे मागणी करायची झाली तर मनाच्या स्थिरतेची मागणी करावी लागते. आता मन किती चंचल आहे वगैरे सगळं आपल्याला ठाऊक आहे, त्यामुळे त्याचा विस्तार करण्याचं काही कारण नाही. मन अत्यंत चंचल आहे, परंतु त्या मनाची चंचलता जरी असली तरी बुद्धीकडे ते सामर्थ्य की त्याला ते स्थिर करू शकतं, म्हणून त्या मनामध्ये दुर्बुद्धी नको अशी मागणी केली. एवढंच आहे असं नाही. कदा नुपजो नारायणा आता मज ऐसे करी, तुझे पाय चित्ती धरी, तुझे पाय चित्ती धरी म्हणजे तुझे पाय आमच्या चित्तामध्ये असावेत, ही चित्ता करता तुकाराम महाराजांनी मागणी केली. पाय कुठं पाहिजेत? चित्तात पाहिजेत. भगवान परमात्म्याचे पाय आपल्या चित्तामध्ये असावे अशी तुकाराम महाराजांची मागणी आहे. विठ्ठला विठ्ठला चित्त आणि पाय या दोघांचा जवळचा संबंध आहे की नाही. चित्त आणि पाय हे दोघे अत्यंत जवळचे, सगळ्यात संत वचनाप्रमाणे आपल्याला पाहता येईल की या दोघांचा अत्यंत निकटचा संबंध आहे. माझे चित्त तुझ्या पाया, 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 मिठी पडली पंढरीराया, मिठी पडली पंढरीराया, मिठी पडली पंढरीराया, मिठी पडली पंढरीराया. माझे चित्त तुझे पाया, माझे चित्त तुझे पाया, माझे चित्त तुझ्या पाया, माझे चित्त तुझ्या पाया, माझे चित्त तुझे पाया, मिठी पडली पंढरीराया, माझे चित्त तुझे पाया, मिठी पडली पंढरीराया, मिठी पडली पंढरीराया, माझे चित्त तुझे पाया, माझे चित्त तुझे पाया. माझे चित्त तुझ्या पाया, माझे चित्त तुझ्या पाया. माझे चित्त तुझे पाया है ना. इथून पुढे महिनाभर तेच करायचंय. आलाच आहे कार्तिक महिना जवळ. माझे चित्त तुझे पाया, मिठी पडली पंढरी राया. किंवा काय ते भूपाळ्यातला कुठला अभंग दुसरा नाही, चतुरा तो शिरोमणीची सुरुवात काय? माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करे काही, ठेवून या धरून या बाही भवहा तारे दातारा. चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मणी धन्य तुझी विठोबा. यात माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही, यात पण हीच मागणी आहे. माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही, असं काहीतरी करा की जेणेकरून तुमचे पाय आमच्या चित्तामध्ये राहतील. ही चित्ता करता मागणी आहे, चित्तात पायाची मागणी आहे. आणि हे कुणा करताय? आता मज ऐसे करी, हे माझ्या करता करा. का करा? आमच्या अंतःकरणात जो सात्विक भाव निर्माण झालेला आहे तो सिद्धीला जाण्याकरता करा. म्हणजे तुमच्या कृपेनं आमचा भाव सिद्धीला जावा याकरता चित्तामध्ये तुमचे पाय असावेत,
बुद्धी सद्बुद्धीकडे प्रवृत्त व्हावी, मनाची स्थैर्यता मिळावी आणि या सगळ्याच्या करून माझ्या अंतःकरणातला भाव तुमच्या कृपेनं सिद्धीला जावा. आणि हे एकदा का झालं की तुकोबरे म्हणतात, तुका म्हणे आता लाभ नाही या परता ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज परता. कीर्तन संपलेलं पाहिल्यानंतर लोकांनी पण असंच म्हटलं असेल, तुका म्हणे आता लाभ नाही या परता. बाबा हाच सगळ्यात मोठा लाभ बाबा, आता संपलं की नाही. झालेली कीर्तनाची सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो, सद्गुरू रायांच्या चरणी समर्पित करतो, सेवेला पूर्ण विराम देतो. आजचं कीर्तन म्हणजे कीर्तन म्हणून आपण फार काही चिंतन मांडलं पाहिजे असं काही विशेष नसल्यामुळे फार पुढच्या चिंतनाचा उहापोह केला नाही. कारण आजचं कीर्तन हे अत्यंत नैमित्तिक कीर्तन आहे. हरिभक्तीपरायण परमश्रद्धेय आदरणीय धीरज महाराज शास्त्री यांच्या माध्यमातून उभारलेलं आपलं हे जे श्रीमद जगद्गुरू वारकरी गुरुकुल आहे, या गुरुकुलाचं 3रं वर्धापन दिन आपण सगळीच मंडळी अत्यंत आनंदाने या ठिकाणी संपन्न करत आहोत. आणि त्या आनंदोत्सवातील आजची ही 3ऱ्या दिवसाची संध्याकाळची कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या एका अत्यंत सामान्य सर्वसामान्य साधकाकडे आपण सुपूर्त केली. तदनिमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालो. धीरज महाराजांचा माझा अनेक वर्षांच्या पासूनचा मैत्रीचा सख्य भाव आहे आणि त्यामुळे त्यांनी विचारणा केली की आपल्या गुरुकुलाचं वर्धापन दिन आहे आणि त्या निमित्तानं तुम्ही या. म्हणजे याच्या मागे त्यांचं असंही सांगणं होतं की त्या निमित्तानं तरी या, इतर वेळेला तुम्ही येत नाही बाबा, त्या निमित्तानं तरी या. या माध्यमातून इथपर्यंत येणं झालं. एक अत्यंत लहान केलेली सुरुवात परंतु अत्यंत व्यापक दृष्टीनं ती जात असताना आपल्याला पाहायला मिळते. आजूबाजूच्या सगळ्याच ग्रामस्थांचा, त्यांच्या स्वतःच्या ग्रामस्थांचा असलेला त्यांना जो अत्यंत चांगला मदतीचा हात आहे, सहकार्याची भावना आहे, त्या सगळ्या ग्रामस्थांच्या अंतःकरणात धीरज महाराजांच्या संबंधानं असलेली प्रेमाची भावना आणि धीरज महाराजांच्या अंतःकरणात आजूबाजूच्या सगळ्या ग्रामस्थांच्या अंतःकरणातील असलेली प्रेमभावना, या दोघांचा मिलाप म्हणून हे गुरुकुल अत्यंत मोठं होत चाललेलं आहे. एकट्याचा नोहे खेळ म्हणून मेळ मिळविला असं आहे की नाही. त्याप्रमाणे एकटे धीरज महाराज म्हणजे काय काय करतील, परंतु त्यांना ज्या वेळेला तुमच्यासारख्या सगळ्यांचं सहकार्य मिळेल त्यावेळेला, आधी ते लहान होतं नंतर ते मोठं झालं, ते मला कालांतरानं एक 4-5 मजल्याचं तरी बघायला मिळालं पाहिजे अशी अपेक्षा करतो. एक मोठं स्वरूप त्या गुरुकुलाला प्राप्त व्हावं. त्या गुरुकुलामध्ये अत्यंत माझ्या मनोदयाप्रमाणे अत्यंत प्रोफेशनली डिझाईन्ड वारकरी सिलेबस गेला पाहिजे. वारकरी सिलेबस पण आता प्रोफेशनली डिझाईन झाला पाहिजे बरं का. म्हणजे त्याला पण आता अभ्यासक्रम करण्यापेक्षा आपण वारकरी सिलेबस म्हणावा आता. ते सिलेबस अभ्यासक्रम काय सिलेबस काय सारखंच असतंय, पण सिलेबस म्हटल्यानंतर भारी वाटतंय एवढंच काय ते, तर दोन्ही सारखंच आहे. परंतु एक चांगल्या पद्धतीनं डिझाईन करून, पूर्वीच्या काळी कसं व्हायचं, जी आपण मोठी मंडळी पाहतो ही सगळीच मंडळी जवळजवळ कीर्तनाच्या ठिकाणी एक दिवस अगोदर जाऊन दुसऱ्या दिवशी निघायची, म्हणजे 2-2, 3-3 दिवस तिथं मुक्काम करायची. म्हणून ती गावं जवळ यायची आणि जवळ जोडली जायची. त्याच्यामुळे बराचसा संप्रदायाचा प्रचार हा पूर्वीच्या सगळ्याच महात्म्यांनी त्या गावांमध्ये जाऊन आणि गावांमध्ये राहून फिरून केलेला होता. पण आत्ताचं काळ हे अत्यंत अवघड आहे, कारण टेक्नॉलॉजीचं युग आहे. थांबायला कुणी तयार नाही, कुणीच थांबायला तयार नाही. मीच काय तो आत्ता थांबलोय, नाही तर कुणी थांबायला तसं तयार नाही. आता प्रत्येक वेगवान जीवन झालेलं आहे, त्याच्यामुळे कुणी थांबायला तयार नाही. मग अशा वेळेलामध्ये चांगला टेक्नॉलॉजीचा पण आपण वापर करावा आणि सगळ्या विद्यार्थ्यांना उचित अशा पद्धतीनं शुद्ध आणि सांप्रदायिक वारकरी संप्रदायीन अभ्यासक्रम जोडून द्यावा. आणि त्याच्याकरिता एक चांगल्या पद्धतीचं गुरुकुल असणं हे अनिवार्य आहे. आपल्या परिसरात गुरुकुल असणं ही पण आपल्याकरता फार मोठी जमेची बाजू आहे, हे या परिसरानं ध्यानात घेतलं पाहिजे बरं का. आपल्याकरता फार जवळ आहे, म्हणजे ते फक्त गुरुकुल म्हणून जवळ आहे असं तुम्ही नजरेनं पाहू नका. आपल्या गावांमध्ये जेव्हा काहीतरी धार्मिक कार्यक्रम होतील तेव्हा त्या सगळ्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये कीर्तन प्रवचनाकरिता सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला धीरज महाराजांची आठवण होते एवढं नक्की आहे. तुम्हाला दुसऱ्या कुठं जावं लागणार नाही. कार्यक्रम आहे ना म्हटल्यानंतर पहिली हाक कुणाला मारायची, बोला
धीरज महाराजांचे पहिल्यांदा त्यांची आठवण होते. का बरं? मग आम्हाला विद्यार्थी लागतील, काय टाळ पखवाज लागतील, जो काही विणा लागेल, बरोबर की नाही, हे सगळं आम्हाला एका ठिकाणी कुठे मिळेल? चला मग आपण गुरुकुलात जाऊ, पण तेवढ्या पुरतात मर्यादित ठेवू नका. मी तुम्हाला विनंती करेन, तेवढ्या पुरतच मर्यादित ठेवू नये. 4-2 दिवसानं कधीतरी आपण पण गुरुकुलाकडे यावं. बाबा गुरुकुलात काय सुरू आहे, महाराजांना कसली आवश्यकता आहे की नाही, हे पण आपण पाहावं. कारण मी मगाशीच मला आता भाऊंचं नाव नाही आठवत, बाळासाहेब, मी बाळासाहेबांशी बोलत असताना मगाशी मी त्यांना बोललो की जर परिसराचं सामाजिक जबाबदारी तुम्ही पाहत असाल तर पारमार्थिक जबाबदारी धीरज महाराजांकडे आहे. आणि तसं जर असेल तर पारमार्थिक जबाबदारी पूर्ण करण्याकरिता सामाजिक जबाबदारी सुद्धा आपण पूर्ण केली पाहिजे. म्हणजे दोघांनी जसं मन बुद्धी चित्त अहंकार बघितलं की नाही एकमेकाचं चालतं, तसं पारमार्थिक सामाजिक या सगळ्या जबाबदाऱ्या एकामेकाला जोडून असल्या कारणानं त्या आपण केल्या पाहिजेत. धीरज महाराजांच्या माध्यमातून उभं असलेलं हे सुंदर असं गुरुकुल आहे, ते अत्यंत मोठं व्हावं, त्याला चांगलं स्वरूप प्राप्त व्हावं. भगवान परमात्म्याच्या ठिकाणी जर प्रार्थनाच करायची झाली तर धीरज महाराजांच्या माध्यमातून आपल्याला अशी प्रार्थना हे करता येईल, उपजला भावो तुझे कृपे सिद्धी जावो, एवढीच एक प्रार्थना करता येईल. आमच्या अंतःकरणात एक अत्यंत निस्वार्थ निष्काम आणि निष्कपट अशा पद्धतीचा जो गुरुकुलाचा भाव निर्माण झाला आहे तो सर्व पद्धतीनं सिद्धीला जावा अशी भगवान परमात्म्याच्या पुढ्यात प्रार्थना करतो. त्यांना सहकार्य करणारे जेवढे हात आहेत त्या सगळ्यांची मी धन्यवाद मानीन, त्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आज या कीर्तनरूपी सेवेकरिता फार सगळी मोठी मंडळी उपस्थित आहेत बरं का. म्हणजे या सगळ्यांमध्ये जर आपण मोजायचीच ठरवली तर एक 10-15 कीर्तनकार आपल्याला मिळतील, अनेक गायक आपल्याला मिळतील, अनेक वादक आपल्याला मिळतील. म्हणजे एवढ्या सगळ्यांचा मिलाप एकत्र होणं एवढा भाग्यवंत मी पण नेहमी नसतो, तो कधीच असतो. अशी सगळी व्यवस्थित साथ प्राप्त होणं, ही सगळीच मंडळी फार मोठ्या दर्जाची मंडळी आहेत. माझ्या डाव्या बाजूला आदित्य महाराज असतील आणि उजव्या बाजूला अविनाश महाराज आहेत. या दोघांची गायनाची साथ संगत मी पंचपदी सुरू झाली तेव्हा ऐकत होतो की नाही, तेव्हा मला असं वाटत होतं आजचं कीर्तन स्किप करावं आणि आपण पण भजनच करावं, एकत्र भजन करू. भजनामध्ये सगळ्यांना सम्मिलित होता येतं. आणि त्यामध्ये आमच्या हरिभक्तीपरायण केशवदादांचं असलेलं अत्यंत सुंदर सुरेख अशा पद्धतीचा मृदंग. आणि एवढं सगळं असून सुद्धा कीर्तनाला बाधा नाही, हे फार मोलाचं आहे, तुम्ही ध्यानात घ्या. एवढं असून पण कीर्तनाला बाधा नाही. तुम्हाला परिचयाची अपरिचयाची बरीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सगळ्यांचे अनेक आभार व्यक्त करेन. आमचे सुशांत महाराजही या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांच्यासोबत आम्ही आळंदीमध्ये एक 7-8 दिवस आदरणीय अण्णांच्या उत्सवामध्ये होतो. दुपारीच अण्णांकडे पण जाऊन आलो, पण ते दुबईत आहेत, त्यामुळे त्यांची माझी भेट होऊ शकली नाही. परंतु या परिसरामध्ये असलेला जो वारकरी संप्रदायाचा पगडा हा अत्यंत चांगल्या पद्धतीनं वाढता आहे याची आपल्याला पुरेपूर जाणीव आहे. आणि संस्कृतीच्या संबंधानं अत्यंत नटलेला अशा पद्धतीचा आपला हा परिसर आहे. मी लहान होतो त्यावेळेला बाबा मला मान खटावच्या संबंधानं सांगायचे, पण कधी वाटलं नव्हतं की माझी मान खटावपर्यंत जाईल, पण ती पोहोचली बाबा, इथपर्यंत आलो. आणि या परिसरामध्ये सगळ्यात अगोदर येण्याचं भाग्य मला ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झालं होतं, हरिभक्तीपरायण परमश्रद्धेय वैकुंठवासी गुरुवर्य आमचे सुभाष महाराज धाडगे, सुभाष महाराजांच्या माध्यमातून मी पहिल्यांदा आलो होतो. भाऊंचं माझ्यावर भरपूर प्रेम होतं. म्हणजे भाऊ हे एकमेव व्यक्ती अशी होती की जी मला अजून पण नावाने हाक मारायची. म्हणजे फोन केल्यानंतर मला नावानं विचारपूस करणार की तुझं काय चाललंय कसं चाललंय. आणि फक्त कीर्तन म्हणून फोन करणं नसायचं, कधीच तरी एखाद्या पत्रिकेत जरी त्यांनी नाव पाहिलं तरी फोन करून ते मला विचारायचे की बाबा कसा येणार, कुठं जाणार, कशा पद्धतीनं करणार, अशा पद्धतीनं विचारपूस व्हायची. आणि भाऊंच्या माध्यमातून पहिल्यांदा आलो आणि त्याच्यानंतर मग इकडे येणं सुरू झालं. आणि आत्ता धीरज महाराजांच्या माध्यमातून ही सेवा मला प्राप्त झाली. मला फार आनंद झाला. कीर्तन सेवा करायला आनंद झाला यात काहीच नवल नाही. ज्या रूममध्ये बसलो होतो ना मी आल्या ते मी आल्यानंतर बाकीची जेवढी मंडळी आली तेवढ्यानं बघूनच मला आनंद झाला होता. म्हणजे बरीचशी मंडळी आली, आता ती काहीतरी सादर करतील आणि मग आम्हाला आनंद वाटेल असं सगळ्यांकडे नसतं. काही लोकांना बघून पण आनंद होतो, काही लोकांना पाहूनच आपल्याला आनंद होतो. नाही आज लय भारी होणार आहे काहीतरी असं आपण मनातल्या मनात होऊन जातो. किंबहुना ते लय भारी ऐकायलाच बरीच जण आलेली असतात. मग त्यावेळेला आमचं कीर्तन कधी गौण ठरतं, कारण ती आवड असते. आणि ह्या सगळ्या मंडळींनी अत्यंत परिश्रम करून मिळवलेला हा लौकिक आहे, तुम्ही ध्यानात घ्या. आत्ता फक्त जो लौकिक आपल्याला डोळ्यासमोर दिसतोय या लौकिकाकडे आपण जाऊ नये. या लौकिकाची जर पाठची बाजू बघाल तर त्याला अभ्यासाची मोठी घासणी आहे.
आणि म्हणून ही सगळी मंडळी आपल्याला दिसतीये. विशेषतः मी आत्ता जे बोलतोय हे अभ्यास हे फक्त या 22 विद्यार्थ्यांकरता माझं चाललंय. हे तुम्ही घ्याल की नाही मला माहिती नाही, परंतु या विद्यार्थ्यांकरता अत्यंत महत्त्वाचं आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे. काहीतरी लवकर मिळणार आहे आणि लगेच मिळणार आहे म्हणून चटकन उभं राहावं, चटकन करावं अशा भानगडीत आपण पडायचं नाही. आपली परंपरा ही ज्ञानसंपन्न आणि ज्ञानराजाची परंपरा आहे. आणि आपण कीर्तनाकरता उभं राहिल्यानंतर न सांगता हे कळलं पाहिजे की आपली परंपरा ज्ञानराजाची आहे. आपली परंपरा ज्ञानराजाची आहे, माऊलींची आहे, ज्ञानाची आहे, वेदांताची आहे. त्याच्यामुळे हे आपण उभं राहिल्यानंतर कळावं. आणि तुमच्या सद्भाग्यानं धीरज महाराजांसारखे एक उत्तम नेतृत्व आपल्याला प्राप्त आहे. म्हणून भरपूर अभ्यास करावा, चांगल्या पद्धतीनं आपली जीवनशैली पुढे जाईल याच्याकरता आपण प्रयत्न करावे. असं या सगळ्या विद्यार्थ्यांना थोडंसं मार्गदर्शनाचे 2 शब्द सांगतो. आपण सगळ्यांनी बऱ्याच वेळापर्यंत मला सहन केलेलं आहे, त्यामुळे तुम्हा सगळ्यांचे अनेक आभार व्यक्त करीन. या थंडीच्या सगळ्या वातावरणात पण तुम्ही चांगलं बसून राहिलात, कोणी उठून गेलं नाहीत. त्यामुळे ज्या अर्थी कोणीच उठलं नाही त्या अर्थी आपलं कीर्तन अजून तरी चांगलं चालू आहे असं आपण समजायचं. आता काय भाव असेल मनातला तो त्यांना माहिती, पण आपण असं समजून घ्यायचं की बाबा सगळं चांगलं सुरू आहे आत्तापर्यंत तरी. आणि इथून पुढचा एक लहानसा कार्यक्रम आहे तो व्हावा याच्याकरता आपण एक कीर्तनाची सेवा या ठिकाणी थांबू. झालेली ही सगळी सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. हरिभक्तीपरायण आदरणीय धीरज महाराज यांना या संपूर्ण गुरुकुलाच्या वृद्धीकरिता अनेक शुभेच्छा देतो. त्यांच्याकरिता सद्गुरू श्री ज्ञानोबा यांच्याकडे, तुकाराम महाराजांच्याकडे अनेकविध पद्धतीची प्रार्थना करतो. उपस्थित सगळ्या कलावंतांचे अनेक आभार व्यक्त करून माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. पराक्रमा अपराध महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार मुला. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैगंबरा. महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकारा, ज्ञानदेव गवर्धार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज. एक मिनिट उठू नका, ऐका ना. अजून एक महत्त्वाचा कार्यक्रम राहिला. प्लीज फक्त पुरुष भाग 2च मिनिटात सगळं संपवणार आहे. फक्त 2 मिनिटं. अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आहे. 2 मिनिटं फक्त. वेळ झालेला आहे याचं मला भान आहे. तुम्ही थोडंसं 2 मिनिटं फक्त सहकार्य करा. बाकीचे सत्कार पूजन सगळं नंतर घेतो. आधी ज्या कार्यक्रमाकरता आपण अत्यंत मोठ्या उत्साहानं या ठिकाणी उपस्थित आहात तो कार्यक्रम आधी संपन्न करूया आणि तदनंतर बाकीचे सत्कार सन्मान या ठिकाणी करूया. आज आपण आपल्या गुरुकुलाच्या वतीनं म्हणा, श्री ज्ञानगंगा परिवाराच्या वतीनं आपल्या परिसरातील वारकऱ्यांचा गौरव व्हावा, ज्यांनी निष्ठेनं परमार्थ सांभाळला, आपलं आयुष्य परमार्थाकरता खर्ची केलं आणि इथून पुढची पिढी परमार्थात टिकवण्याकरता आपलं आयुष्य झिजवलं. सहजासहजी परमार्थ कुठेही रुजत नाही, सहजासहजी परमार्थ कुठेही जात नाही. जसं महाराजांनी सांगितलं, जुने कीर्तनकार एका गावात 3-3, 4-4 दिवस राहत होते. त्यावेळेस लोक परमार्थाला लागायचे. त्यावेळेस साधनं नव्हती, त्यावेळेस TV नव्हती, जी टॉकीज नव्हतं, आधी कुठलीच साधनं नव्हती, तरी लोकांना कीर्तन माहीत होतं. पण ते कीर्तन पोचवण्याकरता ज्या लोकांनी आपलं आयुष्य झिजवलं, नुसतं झिजवलं नाही, ज्यांचं आत्ता नाव घेतलं महाराजांनी, सद्गुरू वैकुंठवासी सुभाष महाराज भाऊ, माझं आयुष्य लहानपण त्यांच्याजवळ गेलं. त्याने आम्हाला ज्या काही गोष्टी शिकवल्या त्या आयुष्य मरेपर्यंत आम्ही त्या रस्त्यात त्या पटरीवरून चाललो, ते कधी खाली उतरू शकत नाही. काय अशी तत्त्व शिकवली की जीवनात त्यांनी आम्हाला सुंदर करून टाकलं त्यांच्या तत्वाने.
म्हणजे सगळ्या अख्ख्या शिष्यात जर लाडका कोण असेल तर धीरज होता. एवढं प्रेम 2 तास जयेश महाराज. मी ज्यावेळेस पहिल्यांदा ऋषिकेश्वरून आलो त्यावेळेस 2 तास भर पावसात सातारा रेल्वे स्टेशनला रेल्वे 2 तास लेट झाली तर महाराज 2 तास पावसात उभे होते. कुठला गुरु शिष्याकरता करू शकतो, त्यांनी हे आम्हाला शिकवलं. आणि आपल्या हातून कुठल्या तरी वारकऱ्याची सेवा घडावी याच्याकरता आजचा हा सन्मान या ठिकाणी आपल्या गुरुकुलाच्या वतीनं, ज्ञानगंगा परिवाराच्या वतीनं हरिभक्त परायण शिवाजी महाराज भोसले रेवलकर वाडीकर यांचा सन्मान करायचा आहे. मी छोटीशी 2 गोष्टी त्यांच्याकरता सांगतो. कालही सांगितलं, आजही सांगतो. ह्या व्यक्तीला मी बरेच वर्ष झालं पाहतोय. विसापूरमध्ये आमचे मच्छिंद्र नाना समोर बसलेले आहेत, सुहास काका, ही सगळी मंडळी समोर बसलेली आहे. त्या परिसरातले सगळे आबा महाराज कापशे आहेत, सगळी मंडळी, कदम महाराज आहेत, सगळी मंडळी. त्यांना माहीत आहे की ही व्यक्ती अशी आहे, योगेश महाराज, की आमच्या भाऊंना माहीत आहे, हिंदुराव भाऊंना, की त्यांचा काकडा पाठ आहे, हरिपाठ पाठ आहे. आणि कीर्तनाला सुद्धा आज जरी त्यांना कीर्तन करायला लावलं तर ते कीर्तन करू शकतात. शिकलेले नाही, त्यांचे वडील कीर्तनकार होते. ही परंपरा त्यांच्या वडिलांपासून आली. आणि कुठंतरी अशा वारकऱ्यांचा सन्मान व्हावा. मी रामेश्वर पंचक्रोशी दिंडी सोहळ्यात चालत असताना जामजाखणगावच्या त्या सोहळ्यात 2 वर्ष झालं चालतोय. त्या व्यक्तीला जवळून पाहिलं. सहजासहजी निर्णय कुठल्याही गोष्टीचा घेता येत नाही. ज्या व्यक्तीचा आपण अभ्यास करू त्या व्यक्ती परिपूर्ण आहे का हे पाहिल्यानंतरच त्या व्यक्तीच्याबद्दल आपण मत व्यक्त करावं, असा या मताचा मी आहे. कोणाबद्दल बोलत असताना, कोणाविषयी बोलत असताना त्या व्यक्तीविषयी आपल्याला कितपत माहीत आहे हे जर माहीत असताना जर आपण त्याच्यावर टीका टिप्पणी अभिप्राय दिला तर तो योग्य ठरतो, अन्यथा योग्य ठरत नाही. आदरणीय शिवाजी महाराज ज्यावेळेस दिंडीत चालतात, सकाळी गणेश महाराज 4 वाजता उठतात. 4 वाजता उठल्यानंतर त्यांनी दिंडीच्या रथाच्या समोर काकडा करायचा. काकडा केल्यानंतर सकाळी दिंडी निघते त्यावेळेस दिवसभर दिंडीत पकवाज गळ्यात घेऊन वाजवायचा. वय आता त्यांचं माझ्या माहितीनुसार 70च्या आसपास असेल. दिंडीत दिवसभर पकवाज वाजवायचा. दिंडी जागेवर पोचल्यावर हरिपाठ करायचा. हरिपाठ संपल्यानंतर कीर्तन करायचं आणि कीर्तन संपल्यानंतर प्रसाद घेतल्यानंतर हरिजागर असतो दिंडीत, तोही जागर करायचा. आणि तो जागर केल्यानंतर किती थोडा वेळ झोपाय मिळेल तेवढं झोपायचं. त्या 15 दिवसात सगळं जीवन, बरं 15 दिवसच नाही, मला एक जणाने त्यांची एक गोष्ट सांगितली. म्हणले त्या बाबांनी त्या काळात 10 रुपयात सप्ताह केला. किती रुपयात? दशरथ महाराज बसलेत, किती 10 रुपयात सप्ताह केला. 10 रुपये म्हणजे त्यांच्यासाठी ते पैशासाठी सप्ताह नाही किंवा पैसे मिळावे याच्याकरता नाही, परमार्थ रुजावा. आणि आम्ही केलेला त्यांना माळ घालण्याकरता उपदेश कोणीतरी केला. माळ कुठं घालायची? वडील गेले, आता माळ कुठं घालायची? तर त्यांना सांगितलं इकडं तिकडं फिरत बसू नका, आता तुम्ही शेकोबा दादांच्या चरणावरती जा. आणि शेकोबा दादांच्या चरणावरती माळ ठेवून माळ घातली आणि तिथून पुढचं सगळं आयुष्य परमार्थाकरता खर्ची केलं. आजही परमार्थाकरता खर्ची करतात. मी आदरणीय आमचे अंगद महाराज, मनीष महाराज, धीरज महाराज सराटे, मौली महाराज आणि निलेश महाराजांना विनंती करतो की त्यांना आपण स्टेजवरती घेऊन यायचे आहे. आणि एक कुटुंब नाही, सगळं कुटुंब आपलं परमार्थाकरता खर्ची केलेलं आहे. आदरणीय हनुमंत महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय महाराजांच्या हस्ते आणि आदरणीय जयेश महाराज भाग्यवंत, विशेष म्हणजे खऱ्या अर्थानं अजून 2 व्यक्ती आवर्जून या सोहळ्याकरता उपस्थित आहेत. आमचे परमार्थिक मार्गदर्शन, ज्यांनी खऱ्या अर्थानं पकवाज क्षेत्रामध्ये मोठं नाव केलेलं आहे, की सातारा जिल्हा असू द्या, पश्चिम महाराष्ट्र असू द्या, परवा दिवशी छोटे माऊलींनी ज्यांच्याबद्दल एवढे शब्द खर्ची केले ते आदरणीय आमचे केशव महाराज. आणि त्याचबरोबर ज्यांनी सुंदर असा पकवाजाच्या क्षेत्रामध्ये मी लहानपणापासून ज्यांच्या सोबतीत आहे, मला वाटतं जवळपास 2012ला आमची ओळख झाली एका सप्त्यामध्ये. आणि त्या सप्त्यापासून आजपर्यंत त्यांनीही माझा नंबर डिलीट केला नाही आणि मीही नंबर त्यांचा डिलीट केला नाही. आणि अत्यंत प्रेमानं एक फोन केला. आदरणीय आमचे सुशांत महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आमच्याच सगळ्यांचे मार्गदर्शक, ज्यांच्या तत्वावरती, ज्यांनी मला एका कीर्तनामध्ये असं सांगितलं, कीर्तन संपल्यानंतर महाराजांची माझी पहिली भेट कळंबीमध्ये झाली. आणि कळंबीमध्ये भेट झाल्यानंतर त्यांनी संकल्पना सांगितली की असं गुरुकुल असावं
आणि अशी गुरुकुलाची आपण रचना करूया. जर भविष्यात करायचं असेल तर खऱ्या अर्थानं जे गुरुकुलाचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत ते आदरणीय हरिभक्त परायण, माझ्या तत्वागत म्हणजे त्यांच्या तत्वागत आपलं गुरुकुल आहे ते आदरणीय हरिभक्त परायण योगेशजी महाराज सोळशीकर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आदरणीय केशवदादांना, आदरणीय योगेश महाराजांना आणि सुशांत महाराजांना विनंती करेन की जयेश महाराज, हनुमंत महाराज यांनी आदरणीय बाबांना आपण पुरस्कार प्रदान करायचे आहे. आणि त्याचबरोबर या परिसराचं लाडखं नेतृत्व युवा नेते आदरणीय आमचे राहुलदादा या ठिकाणी उपस्थितीत आहेत. त्यांना मी विनंती करेन की आपणही समोर जायचे आहे आणि आदरणीय आधी महाराज फेटा बांधतील, त्या फेटा पिशवीतला फेटा द्या. पिशवी कुठं आहे? हां या योगेश महाराज बंदा दादा या ना. वारकरी पोशाख, सन्मान, स्मृती सन्मान चिन्ह आणि मानपत्र देऊन त्यांचा या ठिकाणी हार आणा की. हार कुठे ठेवला? इथं इथं आहे ना हार आणा. नाही तो आणा, तो आणा, आणा की. या केशवदादा या ना. गणेश महाराज, गणेश दादा या ना. गणेश दादा ऐकत जा. आदरणीय हनुमंत महाराजांना विनंती करतो, कुणीही उठू नका. 2 मिनिटात कार्यक्रमाचा समारोप होईल. वेदांत कुठं आहे? आणि तसंही आपल्याला मला वाटतंय 12 वाजता जेवण करायचे नाही का? नाही, काल महाराजांनी सांगितलं ना, वरचा प्रकाश अन्नात पडल्याशिवाय खायचा नाही. कधी? तुम्ही काल कीर्तनाला नव्हता. ही सगळी मंडळी तयार आहे. बघा कुणाची इच्छा आहे का? आदरणीय ओमकार महाराजांना विनंती आहे. दादा या. काय होतं, महाराज मंडळींचं आणि राजकीय नेत्यांचं बाहेर तोंड असतं, पायात नसते. फक्त आमचे जिवलग मित्र आहेत लहानपणापासूनचे. उपर न द्या या. हां हनुमान महाराज. आदरणीय हनुमंत महाराज गोजेगावकर आदरणीय महाराजांच्या हस्ते त्यांचा सन्मान होतोय. आदरणीय केशवदादांना, सुशांत महाराजांना मी विनंती करतो, केशवदादा पुढे या. यानंतर सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र आदरणीय मी हनुमान महाराजांना विनंती करतो, हनुमान महाराजांना की आपण ते द्यायचे, सगळ्यांनी मिळून द्या. तर या पुढे या. राहुल दादांना या या. आदरणीय याचं वाचन मी सुशांत महाराजांना विनंती करतो. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. इथल्या प्रत्येक मातीत वरद्या हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की
माऊली ज्ञानेश्वर महाराज की. उठू नका, ऐका ना, ऐका 2 मिनिटं फक्त. महाराजांचा सन्मान राहिलाय. ज्यांचं कीर्तन आपण ऐकलं त्यांचा सन्मान राहिला. फक्त 2 मिनिटं. या ठिकाणी अत्यंत सुंदर साच आणि मवाळ मितुले जैसे रसाळ शब्द जैसे कळोळ अमृताचे अशा सुंदर वाणीनं आपल्याला ज्यांनी मंत्रमुग्ध केलं ते आमचे परमार्थिक मार्गदर्शक आणि परमपूज्य आदरणीय हरिभक्तपरायण जयजी महाराज भाग्यवंत यांचा सन्मान करण्याकरता मी श्री ज्ञानेश्वर काटकर, सकाराम गणपत गायकवाड आणि श्री राहुल विठ्ठल बोलेकर यांना मी विनंती करतो की आपण महाराजांचा सन्मान करण्याकरता पुढे यायचे आहे. या माऊली. ऐका, सर्वांना विनंती करतो, या ठिकाणी 1-2 सन्मान होतील अत्यंत महत्त्वाचे. प्रसाद घेतल्याशिवाय कुणीही जायचं नाही. प्रसाद भरपूर केलेला आहे. यानंतर सुंदर असा संगीत भजनाचा कार्यक्रम होणार आहे आणि एक महत्त्वाची सूचना सगळ्यांना द्यायची आहे. त्यामुळं थोडंसं या दादा पुढे या. शाल आणि नारळाना शाला ना शाल. थांबा थांबा, शाल आहे ना, शाला ना. ऐका 2 मिनिटं फक्त 2 मिनिटं. मी जे सगळ्यांना खाली बसवा फक्त 2 मिनिटं. नाहीतर आपल्याला जो निरोप द्यायचा आहे, निरोप इथून आलेला नाही, क्षेत्र पंढरपुरातून निरोप आलेला आहे. त्यामुळं थोडंसं अत्यंत आपली जबाबदारी आहे, मोठी जबाबदारी आपल्या परिसरावरती, आपल्या तालुक्यावरती, ती आपल्याला पार पाडायची आहे. त्यामुळं थोडंसं 2 मिनिटं अवधी घेतो. आदरणीय महाराजांचा सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि यानंतर आपल्या परिसराचे लाडके युवा नेते आदरणीय श्री राहुलदादा पाटील या धावपळीच्या जीवनात एवढा व्याप पाठीमागं असताना आपल्या या कार्यक्रमाला सदिच्छा भेट देण्याकरता आले. त्यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय. मी आदरणीय जयेश महाराजांना विनंती करतो की आपण आदरणीय राहुलदादांचा सन्मान करायचा आहे. ऐका, फोटो काढण्याकरता कोणी वर येऊ नका. 2 मिनिटं फक्त. सगळ्यांना फोटोची संधी दिली जाईल. या ऐका 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 2 मिनिटं फक्त. यानंतर ज्यांच्या गायनानं आपण मंत्रमुग्ध झालो ते अत्यंत स्नेही. जेव्हा मी नवीन कीर्तन करायला लागलो होतो त्यावेळेस अरे पुढे या ना की, शाला ना की, महाराजांच्याकडे द्या. आदरणीय महाराजांना विनंती करतो की आपण राहुलदादांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तपरायण योगेश महाराज 2 मिनिट. त्याचबरोबर आदरणीय आमचे मृदुंग मार्तंड केशव गुरुजी, आदरणीय केशवदादांचा सन्मान या ठिकाणी होतोय. त्यांचा सन्मान सुशांत महाराज 2 मिनिटं. आदरणीय केशवदादांचा सन्मान या ठिकाणी होतोय. मी आदरणीय अंगद महाराजांना विनंती करतो की आपण दादांचा सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर मी मगाशी बोलताना बोलून गेलो की ज्यांच्याबरोबर पहिल्या कीर्तनाला माझ्या ज्यांनी साथ केली, आज ते महाराष्ट्रातील इंडियन आयडॉल या कार्यक्रमात ज्यांनी सहभाग घेतला आणि विजेतेपद पटकवलं, ते आदरणीय आमचे जिवलग मित्र अविनाश महाराज जाधव बारामती यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. मी आदरणीय ओमकार महाराजांना विनंती करतो की अविनाशदादाचा सन्मान आपण करायचा आहे. त्याचबरोबर अत्यंत सुमधुर आवाज आणि त्या आवाजानं खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपला आवाज पोचवला ते आदरणीय हरिभक्तपरायण आदित्य महाराज दिवेकर यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय. आदरणीय महाराजांचा सन्मान करण्याकरता मी मनीष महाराजांना विनंती करतो की आपण आदित्य महाराज दिवेकरांचा सन्मान करायचा आहे. आजच्या या आवर्जून कार्यक्रमासाठी कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण प्रसादाची व्यवस्था करायची. आणि ऐका, एक महत्त्वाची सूचना देतो आणि बाकीचे सत्कार परत घेतो. चेतन दादा, श्री गुरु ज्ञानेश्वर माऊली कदम अर्थात छोटे माऊली यांनी
काही गेल्या वर्षापूर्वी संकल्प केले आणि प्रत्येक गावात, आवाज बंद करा त्याचा, प्रत्येक गावात, प्रत्येक विभागात, प्रत्येक तालुक्यात एक असा सप्ताह व्हावा की ज्यामध्ये 5,000 टाळकरी असे अनेक सप्ते त्यांनी यावर्षी गतवर्षी संपन्न केले आणि येणाऱ्या सप्ताहामध्ये ते त्यांचा निरोप सांगतो. त्यांनी सांगितले की खटाव तालुक्यातून आपल्याला 5,000 भाकरी आल्या पाहिजेत आणि तिथं सप्ताहाचं नियोजन आहे. कमीत कमी रोजची 1,00,000 लोक प्रसादाकरता असणार आहेत. किती? 1,00,000 लोक प्रसादाकरता असणार आहे. पंढरपूरमध्ये हा नामसप्ताह होणार आहे. त्या सप्ताहाची तारीख आपण आपल्या वहीला नोंद करून ठेवायची. 17 मे ते 24 मे 2026मध्ये हा भव्य दिव्य कार्यक्रम संपन्न होणार आहे. मागं संजय भाऊ नलवडे आहेत, अमृत काका आहेत, आदी करून सगळी मंडळी, कडगुण पंचक्रोशीतील सगळ्या मंडळींना विनंती आहे की आपण या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊ आणि कार्यक्रम संपन्न करूया. पुढील सन्मान आदरणीय हरिभक्त परायण हनुमंत महाराज गोजेगावकर, जे गोजेगावकर दिंडीचे मालक आहेत, त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. आदरणीय महाराजांचा सन्मान करण्याकरता आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय हरिभक्त परायण बापूराव महाराज निकम यांना मी विनंती करतो की आपण महाराजांचा